हो सर. नमस्कार सर्वांना. सरांना पण माझा नमस्कार. आज सर अगदी छान विषय घेऊन आले की जीवनात परिवर्तन करणारे, बदल घडवणारे शनी महाराज. तर सरांच्या तोंडूनच ऐकताना जास्त मजा येईल. अं, शनी म्हणजे वारा आहे. वाऱ्याची साथ असेल तर पतंग बरोबर जातो, पण वारा पडला तर पतंग झोके घेत खाली येतो. जसं इतर ग्रहांना शनीची शुभयोगाने साथ मिळत असेल तर ठीक, नाही तर माणसाचा पतंग योग्य प्रकारे उडत राहतो. अन्यथा शनी बिघडला की वर नेऊन आपटल्यासारखी फळं मिळताना पण आपल्याला दिसतात. तर अशा पद्धतीने जर शनी महाराजांचं ऐकायचं असेल तर शनीच्या म्हणजे सरांच्या तोंडूनच ऐकणं जास्त चांगलं आहे. तर सरांना मी विनंती करते, तर तुम्ही सुरुवात करावी. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. तुमचं पहिल्यांदा स्वागत आहे. तुम्ही आता एवढं सगळं विश्लेषण केलंय त्याबद्दल धन्यवाद. इथे सर्व उपस्थित असणारे आपले जे सभासद आहेत त्यांचं सुद्धा स्वागत आहे. त्यामध्ये कुबल मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, कुलकर्णी आहेत, सर्व कुलकर्णी आहेत, हळदणकर मॅडम आहेत, त्याच्यानंतर दळवी साहेब आहेत, इत्यादी सर्व आदरणीय मंडळींचं स्वागत आहे. माझं हे दिसतंय का फोटो तुम्हाला? होय सर, दिसतोय. हो दिसतोय सर. सर दिसतोय तो. का इथे काही दिसत नाही मला? नाही पण सर दिसतोय. सरोज शिंदेना एंट्री नाही मिळत आहे. तिचा फोन आला होता, 100 पूर्ण झाले इथे. और काय करणार? बर, ठीक आहे. सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण विचार करणार आहोत शनी महाराजांचा. तर त्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना वंदन करतो की आता शनी महाराज जे आहेत त्यांचं राशांतर होणार आहे. त्या राशांतरामध्ये बरेचसे चटके, बरेचसे चांगले गुण, आणि आजच्या जाहिरातीतला जो काही भाग बघितला असेल तुम्ही, तर त्याच्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा जेव्हा शनी राशांतर करतात त्यावेळेला निश्चितच व्यक्तीच्या जीवनामध्ये कलाटणी येते. आता ही जी कलाटणी आहे त्याचं स्वरूप कसं असेल, तर त्याचं स्वरूप जे आहे पूर्णपणे ते आपल्या पूर्ण कर्मावरती अवलंबून आहे. जी काही जीवनामध्ये कलाटणी मिळते, आता अशा अनेक कलाटण्या, अनेक घडामोडी ह्या काळामध्ये होऊ शकतात, होतात. आणि त्यावेळेला तुम्ही जर तुमचं आयुष्य तपासून पाहिलं असेल तर त्यावेळेला अवश्य पहा, शनीसारखी चांगली आणि वाईट कलाटणी देणारा हा प्लॅनेट आहे. तर तो आगमन होता होता आता 6 दिवसावर झालेला आहे. तेव्हापासून आपल्याला घडामोडी दिसायला लागलेल्या आहेत. बऱ्याच वेळेला शनी महाराजांचं जे आगमन आहे ही एक परीक्षा असते. त्या परीक्षेमध्ये प्रत्येक व्यक्तीला, जसं आता मेष राशीला 7.5 सुरू होणार आहे, हा जस्ट एक झलक आहे मेष राशीच्या बाबतीमध्ये. मग मेष लग्न, मेष चंद्र, ह्या याच्यामध्ये होणारे जे काही परिणाम आहेत, तर जो काही हिशोब आहे तो गेली 30 वर्षामध्ये त्यांनी जे काही केलं असेल तर ते समोर दर्शवणं हे शनी महाराजांचं काम आहे. कधी कधी आपण थोड्या जीवनामध्ये पण सुद्धा काही काळापूर्वी जर समजा काही चुका केल्या असतील तर त्याचं प्रायश्चित्त शनी बदल झाल्यानंतर माणसाला करावंच लागतं, असा हा नियम आहे. म्हणजेच काय की तिथे जातकाच्या जीवनामध्ये होणाऱ्या ज्या काही घडामोडी आहेत तर त्याला कारणीभूत काय आणि त्याला कारण काय. एक तर आता जी कुंडली मांडणार आहे तर ती कुंडली सुद्धा येणाऱ्या पौर्णिमेची आहे. त्यावेळेला आकाशामध्ये कशी ग्रहस्थिती असेल, आपण नाडी पण शिकत आहोत, त्या नाडीमध्ये पण आपल्याला माहिती आहे की तत्वानुसार जसे जसे ग्रह येतील, आता तुम्हाला कल्पना आहे की मंगळ वायू तत्वामध्ये, शनी वायू तत्वामध्ये, तर काय काय घडामोडी गेल्या महिन्यामध्ये झालेल्या आहेत त्या तुमच्या समोर आहेत. आता दोघंही जलतत्वामध्ये एकाच तत्वामध्ये भ्रमण करीत आहेत आणि येणार, भ्रमण करणार. तर त्यावेळेला काय घडामोडी होतील हा एक विचार करणं अत्यंत गरजेचं आहे.
आता त्यानंतर इत्यादी ज्या सगळ्या गोष्टी होत असतात माणसाच्या जीवनामध्ये, त्या आपल्याला भीतीदायक असतात. कदाचित काही जो काही भीतीचा भाग आहे तो सुद्धा शनिग्रहामुळेच निर्माण होतो. अशा तऱ्हेची जी काही परिस्थिती आहे ती आपल्या हातून झालेल्या काही चुकांमुळे आपल्याला भीतीचं वातावरण तयार होतं. शनी हा कायद्याचा कारक प्लॅनेट आहे. आता त्यांचे जी कारकतत्व आहेत तर ती तुम्हाला, मला असं वाटतं, एवढी व्याख्याने ऐकल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे ज्ञात झाली असतील. तुम्हाला परिपक्व तुम्हाला माहिती आली असेल की आपल्याला काय सांभाळायला पाहिजे. मग तसंच आपण जेव्हा या राशीबद्दलचा आपण विचार केला तर गेल्या 2.5 वर्षापूर्वी जेव्हा कुंभ राशीमध्ये प्रवेश केल्यानंतर ज्यांची कुंभरास आहे किंवा होती किंवा कुंभ लग्न, त्या व्यक्तींना जेव्हा तिथून शनी महाराज भ्रमण करीत होते तर त्याच्या अगोदरची चुणक जी आहे ती तुम्हाला राशीमध्ये येण्याच्या अगोदर साधारणतः एक 15 दिवस पूर्वीच सुरुवात होते. म्हणजे काय घटना आहेत किंवा भीती आहे किंवा केलेल्या कर्माचं फलित आहे हे पूर्णपणे शनी महाराजांच्यावरती अवलंबून आहे. आणि अशा वेळेला त्या ठिकाणी होणाऱ्या ज्या काही घडामोडी आहेत त्या कोणत्या कोणत्या कशा कशा होतील याबद्दल आपल्याला विवेचन करायचं आहे. तुमचे प्रश्न सोडवायचे आहेत, त्यामध्ये तुम्हाला माहिती द्यायची आहे. तर आता मी जी पत्रिका इथे लावणार आहे, म्हणजे मॅडम लावतील, तर त्या ठिकाणी त्यावेळेला तिथे मीन लग्नाची सकाळी 5:30 वाजता आपला जो काही उदित कालावधी आहे आपल्या सूर्याच्या याच्यामधला, म्हणजे आपलं जे लॅटिट्यूड लॉंगिट्यूडच्या सकाळी 5:30चे स्पष्टग्रह असतात त्याला अनुसरून 5:30 वाजता मीन लग्न उदित असेल. आणि त्याच्यामध्ये शनी महाराज असतील, इत्यादी सर्व ग्रह असतील. ते सर्व ग्रह आता मॅडम पत्रिका लावल्यानंतर तिथे आपण त्याबद्दल चर्चा करू आणि त्या घडामोडी घटना काय होतील. कदाचित हा विषय एकाच वेळेला संपेल असं वाटत नाही, तर कदाचित दुसरं पण व्याख्यान लावावं लागेल, कारण का की विस्तारित आहे ते. तर त्याच्याकरता तिथे तुम्हाला आता तारीख मॅडमने लावलेली आहे 13 एप्रिल 2025 सकाळी 5:30 वाजता मुंबईची वेळ आहे. आणि आपल्याकडे जे पंचांग असतं ते सकाळी 5:30चे स्पष्टग्रह असतात. तर ही तारीख लावण्यामागे कारण असं आहे की साधारणतः 15 दिवसामध्ये ज्या काही घडामोडी होणार आहेत किंवा झालेल्या असतील तर त्या तुम्ही कशा कथन करायच्या आणि त्याचा अनुभव तुम्हाला कसा मिळतोय. तर ही तारीख लिहून घ्या, 13 एप्रिल 2025 सकाळी 5:30 वाजता मुंबईचं स्थळ सांगितलेलं आहे. जातक याच्यामध्ये स्त्री असेल पुरुष असेल ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे तुम्हाला फलादेश द्यायचा आहे किंवा ऐकायचा आहे. बऱ्याच राशींना बरेच दृष्टीने फलादेश मिळतील. त्यामध्ये काही राशींमध्ये ग्रह असतील तर ग्रहावरून जेव्हा भ्रमण होणार असेल किंवा दृष्टीमधून होणार असेल तर जे काही तुम्ही त्याग केलं असेल, लोभ केला असेल, तर त्याला अनुसरून जीवनामध्ये फलादेश हा प्राप्त होणार आहे आणि असाच प्राप्त होतो. आता बरेच सिनियर आपल्याकडे ज्योतिषी आहेत, विद्वान आहेत, त्यांचा अनुभव सुद्धा त्यांना माहिती असेल की जीवनामध्ये काय काय घडलेलं आहे किंवा घडण्याची शक्यता आहे. तर मॅडम ती कुंडली आणि स्पष्ट ग्रह थोडेसे लावा, मग त्यानंतर आपण त्याच्यावरती विषय मांडू. आता ही कुंडली जी आहे तर ही मीन लग्नाची कुंडली त्यावेळीची आहे. ही तारीख घेण्यामध्ये कारण असं आहे की पौर्णिमा त्या दिवशी आहे आणि चंद्र आणि रवी हे समसप्तक योगात असतात. आणि त्यावेळेला तिथे सकाळचा जो काही कालावधी आहे तो मीन लग्नाचा, तुम्ही अंशात्मक जर कुंडली पाहिली तर त्या ठिकाणी शनीचं 1 अंशाचं भ्रमण झालेलं आहे आणि सूर्य 29 अंश राशी बघून दुसऱ्या दिवशी तिथे मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहे. बुध सुद्धा इथे आहे, शनी युक्त आहे. शुक्र जस्ट अरायवल आहे त्या दिवशी, म्हणजे नुकताच त्या ठिकाणी आलेला आहे.
राहू मुळातच आता एक्झिट मध्ये आहे, म्हणजे कुंभ राशीत जाणार आहे. शनी आणि राहू यांचं जे काही युती जी आहे ती अंशात्मक आहे आणि पूर्णपणे ज्याला हेड ऑन म्हणतो तशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी लावलेली आहे. आता जेव्हा आपण साधारण पत्रिकेमध्ये अभ्यास करतो की नवपंचम वगैरे वगैरे, आता इथे गुरुग्रहावरती पहिली दृष्टी शनीची आहे, वृषभ राशीवरती आहे. कर्केचा मंगळ असला तरी सुद्धा त्या ठिकाणी हे जे 5 ग्रह आपल्याला दर्शवतात, तर नाडी कुंडलीमध्ये तुम्हाला एकाच तत्वामध्ये याचं भविष्य कथन करायचं आहे आणि त्याचा सुद्धा तुम्हाला जनसामान्यामध्ये जो काही फलादेश मिळेल तो आतापासून तुम्हाला पाहता येईल, पाहत आहात तुम्ही. आणि त्याच दिवशी बऱ्याच घटना होणार आहेत. आता राहिला भाग कसा की प्रत्येक जातक जे आहे ते सगळ्या राशींचे लोक असतात, त्यांना सगळी स्थाने आहेत. त्या स्थानामध्ये शनीचा जो काही फलादेश आहे, उदाहरणार्थ की ज्यांची कन्या रास आहे त्याला शनी समसप्तक आहे, ज्यांची कन्या रास असेल त्यांना शनी समसप्तक योगात आहे, ज्यांची वृषभ आहे त्याला शनीची दृष्टी आहे, ज्यांची मेष आहे त्याला 7.5 आहे, ज्यांची कुंभ आहे तर शेवटचं पर्व आहे 7.5चं. मकरच्या 7.5 मध्ये आता पूर्णपणे त्यांना समाधान आणि मोकळीक मिळालेली आहे, म्हणजे पूर्ण स्वातंत्र्य मिळालेलं आहे. मिथुन राशीमध्ये बुध हा शनीच्या युतीत आहे त्या दिवशी, ज्या दिवशी आपण पत्रिका मांडतोय. तर बुध हा त्याच्यापासून लांब आहे बराच, म्हणजे त्या ठिकाणी दृष्टी नाही आहे. तसं धनुराशीवरती दृष्टी आहे, पण गुरुवरती दृष्टी असून धनुराशीवरती दृष्टी आहे, तर त्याचा विचार आपल्याला करायला हवा. कारण का की धनुराशीवरती 10वी दृष्टी आहे आणि गुरुवरती 3री आहे. तुम्ही जर गुरु आणि शनीचं भ्रमण पाहत असाल नेहमी, तर त्याच्या ह्याच्यामध्ये युती आणि दृष्टी हे सतत चालू असतं. उदाहरणार्थ पुढे जाऊन जेव्हा मिथुनेला गुरु जाणार आहे त्यावेळेला तो शनीच्या केंद्रयोगात असेल, म्हणजेच काय तिथे योग चांगला नाही. तर अशा रीतीने ही पत्रिका असल्यानंतर कोणत्या कोणत्या राशीला जास्तीत जास्त त्रास होईल, तर त्या ठिकाणी आजचा जो त्रास आहे तो त्या ठिकाणी मेष राशीला शनी महाराजांची 7.5 सुरू झालेली आहे. मीनेला त्या ठिकाणी मध्यम आहे, म्हणजे मध्यम म्हणजे पहिलं याच्यामधून सुटका होऊन दुसऱ्या चरणामध्ये शनीचं भ्रमण सुरू आहे, म्हणजे आता तिथे मध्यभाग आलेला आहे. त्यांनी जास्तीत जास्त सावधान पवित्रा घेणं अत्यंत गरजेचं आहे. तर त्या ठिकाणी मीन राशीचे जे लोक असतील त्यांना निश्चितच फायदा होईल. पण कधी फायदा होईल? ज्या वेळेला ते शनीची भक्ती करतील, समरस होतील, ज्या झालेल्या चुका असतील त्या मान्य करतील. तर शनीमध्ये एक गुण आहे की त्याने तिथे कबूल करावं. ज्या चुका झाल्या असतील तर शरणागती त्याला म्हणतात, तर ती सुद्धा पत्करणं अत्यंत गरजेचं आहे. कधी कधी माघार घ्यावी. आता तुम्हाला कल्पना आहे की गेली 2.5 वर्षामध्ये माझ्यावरती पण बरीचशी संकटे आली होती, पण तरी सुद्धा मी माघार घेऊन गप्प बसून आतापर्यंत सुरळीत ज्योतिषशास्त्र करत आहे. म्हणजे संकट आली नाहीत असा भाग बिलकुल नाही. मग अशा वेळेला जी रास असेल त्या राशीमध्ये तुम्ही बघितलं तर धनु रास ह्याच्यावरती 10वी दृष्टी 2.5 वर्ष राहणारच आहे. कन्या रास ह्याच्यावरती 7वी समसप्तक ही दृष्टी राहणारच आहे. त्यामध्ये कदाचित मानसिक बऱ्याच प्रमाणामध्ये काही त्रास होऊ शकतो. त्याच्यामध्ये काही राशींना चतुर्थ मिथुन जी रास असेल त्यांची त्याला छोटी पनवती आहे, तूळ राशीला छोटी पनवती आहे, म्हणजे तिथे सुद्धा त्रास हा चुकलेला नाही. आता त्रास हा कधी होतो आणि कधी होईल, तर आपण जे काही इच्छापूर्वक जे काही काम केलेलं असतं त्याच्यामध्ये काही चुका असतात, काही चांगली नीती आढळली असते, तर त्यावेळेला निश्चितच चांगली गोष्ट जीवनामध्ये होते आणि त्याचा फलादेश पण निश्चितच चांगला मिळतो. आणि अशाच वेळेला जेव्हा एखादी व्यक्ती अडचणीत येते तर सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे, शनी महाराजांना काय आवडतं
तर भगवान हनुमंत यांची पूजा करणे, चालिसा वाचणे आणि त्याच्यावरती तिथे शनी महाराजांना प्रसन्न करणे. दुसरी गोष्ट शांत राहणे, गप्प राहणे, वादाला कधीही जास्ती हे करू नये. म्हणजे त्या ठिकाणी वादग्रस्त जर काही व्यक्तिमत्व असेल तर त्यामध्ये आणखी त्रास होतो आणि त्रास होऊ शकतो. मग आता इथे आपण जर पाहिलं तर कर्क राशीला आता काही परिस्थिती आहे का, तर निदान आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी कर्क राशीच्या अंतर्गत जे लोक असतील तर त्यांना त्या ठिकाणी शनीचे शत्रू आहे. आणि शनी हा चंद्राला जास्तीत तापदायक आहे. ज्यांच्या पत्रिकेमध्ये शनी चंद्राची युती असेल, शनी चंद्राचा समसप्तक असेल आणि 7.5 असेल आणि चंद्र ज्या ठिकाणी असेल तर आपल्याकडे असं सांगितलेलं आहे की चंद्रालाच 7.5 लागते, इत्यादी ग्रहाला लागत नाही. मग चंद्राला 7.5 का लागते, तर त्या ठिकाणी चंद्र हा मोहामध्ये अडकणारा हळवा, तर शनीला काय आवडतं, तर त्या ठिकाणी चंद्र हा दोन्ही बाजूची भूमिका घेणारा ग्रह आहे. त्याच्यामुळे चंद्राला शनी पसंत करत नाही. आणि चंद्र शनीची युती असेल त्यावेळेला बऱ्याचशा अडचणी निर्माण होतात. ज्योतिषाकडे व्यक्ती आल्यानंतर त्या ज्योतिषाने पत्रिका पाहिल्यावरती तुम्ही त्याला पहिलं जे मार्गदर्शन आहे ते सरेंडर होणं हा एक भाग आहे. आता हे 4 ग्रह एकत्र आहेत शनी सोबत, म्हणजे शनी धरून 5 ग्रह. तर ह्यांचा जो काही भाग आहे तो त्या ठिकाणी इथे 29 मार्चला प्रवेश झाल्यानंतर साधारणतः 13 दिवस म्हणजे 15 दिवस तर ह्या मीन राशीच्या व्यक्तींना बराचसा त्रास सहन करावा लागेल. आता याच्यामध्ये शनी हा वैधव्याचा पण कारक आहे, शनी लग्न जमवून देणारा पण कारक आहे. म्हणजे काय कारक नाही, शनीमुळे बऱ्याच लोकांची आपण बऱ्याच चर्चा करतो, त्याला तुम्हाला कळत असेल की त्या ठिकाणी शनीमुळे बऱ्याचशा लोकांची विवाह लग्न झालेली आहेत. तर त्याला कारण पण अशीच असतात. ज्या लोकांची लग्न होणार झालेली नाहीत त्यांना लग्नाचे योग सुद्धा तिथे जुळून येतील, असा हा एक लाभार्थी पण भाग आहे. कलाटणी म्हणजे काय, तर नवीन उद्योग करणे, उद्योगामध्ये फेरफार होणे. तुम्हाला आता जागतिक चिन्ह दिसत असतील आणि जेव्हा तुम्ही जर पाहिलं तर त्या ठिकाणी तिथे शनी मीन राशीमध्ये गेल्यानंतर अर्थव्यवस्था जी आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी सुधारित होतील. जसं की अर्थव्यवस्था सुधारायला जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी मागील 30 वर्ष जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी अर्थव्यवस्थेमध्ये बदल घडला होता. आता हा बदल जो आहे हा कसा झाला, तर शनीची अर्थव्यवस्था ही गरिबांसाठी आहे. म्हणून गरिबांसाठी जास्तीत जास्त लाभार्थी असणारे जे काही प्रयोग आहेत ते सरकार करेल आणि सरकारमध्ये बऱ्याचशा गोष्टी या गरिबांसाठी नियोजन केल्या जातात. तर तशा सुद्धा घडामोडी होण्याची शक्यता आहे, नाही असं नाही. व्यापारामध्ये भाव कमी होतील कारण व्यापारी राशी जी आहे ती कन्या आहे, त्याच्यावरती पूर्ण दृष्टी आहे. एवढे दिवस व्यापारी राशीवरती शनी महाराजांची दृष्टी नव्हती, पण आता कन्या राशीवरती पूर्ण दृष्टी 2.5 वर्ष राहणार आहेत. तर अशा बऱ्याचशा नागरी व्यवस्था, गरिबांसाठी योजना ह्या आता निर्माण होतील आणि त्याच्यावरून शनीचं महत्व प्रत्येक व्यक्तीला हे कळून येईल. म्हणजे अशा वेळेला तुम्हाला शनीचं भविष्य कथन करताना कोणत्या कोणत्या राशीला काय काय गोष्टी होतील किंवा काही त्रास होईल, तर जसे ग्रह असतील प्रत्येकाच्या पत्रिकेमध्ये त्याला अनुसरून तुम्हाला एखादा ग्रह यावेळेला यदाकदाचित मीन राशीमध्ये जेव्हा मूळचा मंगळ जो आहे जर कन्या राशीमध्ये असेल तर त्याला समोरून जर जाणारा शनी असेल तो कधीही आवडत नाही. शनीला मंगळ आवडत नाही
आणि मंगळाला शनी आवडत नाही. मंगळाच्या आणि शनीच्या युतीमध्ये सुद्धा माणसाच्या जीवनामध्ये आंदोलनं होतात. तशीच आंदोलनं आता गोचरीची कन्या राशीमध्ये जेव्हा मंगळाचं भ्रमण होईल त्यावेळेला सुद्धा होतील अशी चिन्ह येथे पाहिली जातात. याच्यामध्ये बरेचसे गुन्हेगार जे आहेत हे उघडकीस येतील. काही लोकांना कठोर शिक्षा होईल. शनी हा शासन करणारा ग्रह आहे. त्याच्याकरता काही जे छुपे गुंड असतील किंवा गुंडगिरी करत असतील, जसं तुम्हाला काल एक सरन्यायाधीशांना घरामध्ये 50 कोटी रुपये पकडले अशा तऱ्हेची बातमी आपल्या टीव्हीवरती आलेली आहे. तर या हालचाली तुम्हाला आतापासूनच दिसायला सुरुवात झालेल्या आहे. शनी कोणालाही सोडणार नाही. राजा असेल तर रंक बनवणार आणि रंक असेल तर त्याला राजा बनवणार, अशा शनीच्या भूमिका असतात. तर अशा वेळेला तुम्हाला आता काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा, आपण त्याच्यावरती विवेचन करू. आणखी कोणत्या कोणत्या राशीबद्दलचा जर भूमिका असेल तर ती सुद्धा तुम्ही विचारू शकता. तुमच्या कुंडलीमध्ये जर ग्रह असतील तर त्या ठिकाणी ते सुद्धा तुम्हाला विचारात घेऊन त्याच्यावरती फलादेश कसा करायचा किंवा तुमच्या जातकाचा फलादेश कसा करायचा. आता तुम्ही जातक नाही आहात, तुम्ही स्वतः सगळे ज्योतिषी आहात, तर त्यातून तुम्हाला इतरांना मार्गदर्शन करताना कोणत्या तऱ्हेचं साहित्य वापरायचं आहे. आणि आजचं व्याख्यान फक्त शनी ग्रहावरती असल्यामुळे तर शनी ग्रहाला इत्यादी ग्रह जे आहेत ते दुय्यम असतात. शनी रवी हा मोठा ग्रह आहे. तर तुम्ही बघितलं तर आपण सूर्य सिद्धांत शिकलो होतो त्यावेळेला राशी कशा जन्माला आल्या याच्याबद्दल विवेचन केलं होतं. तर सिंहरास ही बरोबर कुंभेच्या समोर आहे आणि आता मीनेच्या समोर कन्या रास आहे. म्हणजे राजाचा पुत्र म्हणजे युवराज. वाक्य लक्षात ठेवा, राजाचा पुत्र आणि कन्या रास म्हणजे युवराज हा जर असेल तर त्या ठिकाणी त्या व्यक्तींना त्याला अडचणी निर्माण होण्याची शक्यता दर्शवली जाते. धनुराशीबद्दल आपण मगाशी म्हणालो त्याप्रमाणे ज्यांची धनुरास असेल त्यांचा चंद्र असेल तर त्या ठिकाणी चंद्राला सुद्धा नियंत्रणामध्ये आणायचं काम हे शनी महाराज करतील. अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो त्याच्यामध्ये दर्शवला जातो. आतापर्यंत जे विवेचन केलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला कुठपर्यंत कळलंय किंवा तुमचे जे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही विचारू शकता आणि मग त्याच्यावरती मी तुमचं विवेचन तुमचे प्रश्न जे आहेत ते सोडवेन. तर चव्हाण मॅडम. सर एक विचारू. हा बोला. सर आता हा जो शनी बदल होतोय आता मिथुनेला 10वा येतोय आणि तुळेला 7वा येतोय बरोबर. आणि त्याचबरोबर सिंह राशीला 8वा येतोय. तर तुळेला 7वा आणि सिंहीला 8वा, तर सिंहीला म्हणजे पनोतीच चालू होतीये 8वा शनी आल्यामुळे, बरोबर ना सर? नाही नाही नाही, असं आहे मॅडम. चंद्र ही बघा आता ही शनी कुंडली आहे हो तुमच्या समोर. हो चौथा आणि 8वा शनी ही पनोती म्हटलं जातं. तर हो मीन राशीला 6ष्ठ स्थानामध्ये सिंह रास आहे. बरोबर हो. मग पण तिथे पनोती सिंह नाही. राशीकडून विचार करायला गेलं तर त्याला 8वा शनी येतोय. आता त्याच्यामध्ये 8वा जर आला, तुमचं म्हणणं हा बरोबर आहे. सिंह हा लग्नाला तो 8वा आहे, सिंह बरोबर राशीला तो 8वा आहे. आता हो. त्या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर मग मिथुन राशीला इथे शनीचं जे भ्रमण आहे ते 10वं आहे. ते शनी ज्या राशीतून भ्रमण करतोय हा त्या राशीचा पण विचार तुम्ही करायला हवा. त्याला त्या अच्छा 8व्या आणि 4थ्या कोणत्या येतील. आता बरोबर उदाहरण आपण जर पाहिलं तर चौथी रास ही कुठली येईल तर धनुराशीला तो 4था असेल, बरोबर आहे. हो हो. आणि सिंह राशीला तो 8वा असेल. 8वा असेल हो. मग आता इथे तुमचं म्हणणं आहे ते पण मान्य आहे. हा पण धनुरास ही मूळच्या शनीच्या केंद्ररेखा दशमात आलेली आहे. बरोबर हो. त्याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. तशाच अच्छा प्रमाणामध्ये बुधाची जी मूळ त्रिकोण रास आहे आणि बुधाची एक दुसरी रास आहे ती मिथुन आहे. तर त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा फलादेश हे चांगले मिळणार नाहीत असा सुद्धा दृष्टिकोन ठेवला पाहिजे किंवा विचार ओके. केला आणि पाहिजे.
ओके. आणि तुळ राशीच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्ही म्हणलात की तुळ राशीला सुद्धा पनवती येते, तर तो हो, 6वा पण येतो. पण हो तो. नाही नाही नाही, तूळ राशीला हा. कसं आहे, ज्या हा. राशीमध्ये आता शनी महाराज आहेत मीन, हो. त्याच्यापासून ती 8वी रास आहे. बरोबर. हो. तर त्यामध्ये असं आहे अच्छा. मॅडम, हा. की जे काही प्रांत आहेत आपले, आता हे मी तुम्हाला जे ज्योतिष सांगतोय, हा. ते बंगाल प्रांतामध्ये किंवा ओडिसा प्रांतामध्ये जेव्हा फलकथन करतात, तर हा. त्यावेळेला शनी ज्या राशीतून भ्रमण करत असेल गोचरीचा बर. वर्तमान, बर. त्याच्यापासून 4थी आणि 8वी रास कोणती आहे, अच्छा. हा. आणि जर तिथे ग्रह असतील तर ते सुद्धा स्ट्रगल करतात. अच्छा. ओके. असा मग विचार त्या करायचा. बर. राशीचा मग त्या हो. राशी सुद्धा स्ट्रगलर म्हणूनच त्याचा विचार केलेला आहे. तर सिंह राशीचं अच्छा. तुमचं म्हणणं आहे, त्याला पनवती आहे, हे मान्य आहे. हा. पण जिथून शनी महाराज भ्रमण करत आहेत त्या मीन राशीला, म्हणून ही मीन लग्नाची कुंडली मी तेवढ्यासाठी मांडलेली मांडली आहे. तुम्ही. बरोबर. बरोबर. Yes. आलं आणि लक्षात, आलं सर. त्याच्यावरती दशमामध्ये चंद्राची दृष्टी, चंद्राची जी रास आहे, म्हणजे धनुराज ज्यांची आहे हा. त्यांना सुद्धा त्या ठिकाणी बराच त्रास होण्याची शक्यता, एक तर त्यांना पनोती सुद्धा आहे, हो. आणि चंद्रावरती दृष्टी सुद्धा आहे, जिथून शनीचं हो. भ्रमण चालू हो. आहे 10वी तिथून. दृष्टी येते. हो. 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 मग बरोबर. हो. तो एक अँगल जो आहे तो तुम्ही तपासला पाहिजे. कसं बर. आहे की प्रांतीय ज्योतिष जेव्हा तुम्ही शिकाल ना, तर हा. त्यावेळेला जसं आपण अनेक शास्त्र शिकतो, अनेक पद्धती शिकतो, तर तशा निरनिराळ्या प्रांतामध्ये सुद्धा त्याचा विचार कसा केला जातो ही सुद्धा ऍज अ ऍस्ट्रॉलॉजर तुम्हाला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण का बरोबर की सर. आता तूळ राशीच्या व्यक्तीने आपण म्हटलं की तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये, पण जेव्हा एखादा जातक तुमच्याकडे तूळ राशीचा येतो आणि तो हा. म्हणतो मी त्रासात आलेलो आहे, तर लगेच चटकन तुम्हाला कळलं पाहिजे की ज्या राशीतून सूर्याचं भ्रमण, शनीचं भ्रमण आहे, हा. त्याच्याही रास कुठे आहे. अच्छा. तर असा विचार हा, करायचा. येस. बर. पूर्वीच्या म्हणजे आता सध्या कुंभ राशीमध्ये शनी महाराज आहेत, तर कन्येला त्रास आहेत. हो. आता करकेला. समसप्तक, हो. हा, हा. समसप्तक असल्यामुळे तिथे तर आणखी त्रास कन्येला वाढणार आहे. बरोबर. कन्येला करकेला दोन्हीलाही त्रास आता होते. होय. बरोबर आहे. आणि येस. आता तर पुन्हा समसप्तकात येते. बरोबर. येस. मग हो. ते त्यावेळेला बऱ्याच लोकांना काही परिवर्तन, आता जसं की शनी महाराजांचं जे परिवर्तन आहे ते फार वेगवेगळ्या तऱ्हेचं आहे. तुम्हाला माहिती आहे की कुंभ राशीमध्ये आल्यानंतर आपल्या हं. राज्यामध्ये परिवर्तन झालं, हो. 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 आणि त्या ह्याच्यामध्ये आपल्याला धाकधूक होती की खरोखर सरकार येईल का नाही येईल. पण हो. हो. एक तंबूवरती सरकार आलं, बलाढ्य सरकार आलं, की त्या हो. ह्याच्यामध्ये एवढी रचना, ज्याला आपण म्हणतो की एका, ज्याला आपण राजाने कशी रचना करावी राज्य जिंकण्यासाठी, तशी हा. फडणवीस सरांनी योजना केली ती तयार केली, रचना केली. हो. हो. रचना केली, आणि सगळे लोक ताब्यात घेतले, आणि आज पार्टी भक्कम झाली. तर त्याला बरोबर सर. कारण ते जे डावपेच आहेत, तर हे डावपेच करण्याकरता तुम्हाला शांततेनेच काम करावं लागतं. तिथे गोंधळ करून काही होणार नाही, धमकी देऊन काही होणार नाही. बरोबर. एकदा तू संयम राशील का मी बाळगणं राहील गरजेचं आहे. वगैरे. हो. हो. बोला. काय? बरोबर. संयम बाळगणं गरजेचं आहे. हो हो हो. हो. तर आणि सर बरेच दुसरी लोक गोष्ट आणखीन एक अशी की आपण अगस्ती ऋषीचा जेव्हा विचार करायला जातो तेव्हा ते जलतत्वामध्ये हा ग्रह आल्यानंतर जलतत्वाच्या राशीना त्याचे कसे परिणाम बघायला मिळतील? नाही, पण त्या ह्याच्यामध्ये जर समजा यदा कदाचित अकॉर्डिंग टू अगस्ती नाडीच्या बाबतीमध्ये आपण विचार केला, हा. तर त्या ठिकाणी गुरु आणि शनीचा नवपंचम योग ह्या काळामध्ये होणारच आहे, होय. आणि ते युतीमध्ये धरले जातील अगस्तीमध्ये. अच्छा. बरोबर. अगस्तीमध्ये. बरोबर. करकेला जेव्हा हा. गुरु जाईल त्यावेळेची हा. गोष्ट आहे. आणि हो. त्यावेळेला 1968 साली जे लोक जन्माला, 69 साली, 67 साली, सॉरी, हा. 67 हा. 66, त्यावेळेला जे लोक जन्माला आले त्यांच्या कुंडलीमध्ये गुरु आणि शनी याचा हा. नवपंचम दर्शवला जातो. बर. आणि त्या ठिकाणी ती परिस्थिती अशी पण होती की तेव्हा कुंभेला शनी आणि कर्केला गुरु होता, असा पण भाग त्याच्यामध्ये दर्शवला. मग अशा वेळेला तुम्हाला अच्छा. तत्वाच्या अनुसरून पाहिलं तर हा. तिथे जर केंद्रयोग झाला तरी सुद्धा हानी आहे,
आणि शनीचं ओके. असं म्हणणं आहे की तो कोणालाही सोडत नाही. हो. काळ आहे, फक्त त्याला बरोबर आहे. काळ संधी आहे. हो. मिळाली पाहिजे. काळ आहे. हो. हो. मग त्यावरती तिथे लक्ष केंद्रित करणं अत्यंत आवश्यक आहे. आता आणि राहिला भाग असा वृश्चिकेचा ज्यांना चंद्र असेल त्यांना सुद्धा त्याचे परिणाम भोगावे लागतील का मग सर? नाही, वृश्चिकेचा चंद्र आता जर मुळात असेल तर वर्तमान मध्ये आपण जर ह्याच्या नाडीचा विचार केला, हा. भृगुनंदीचा, तर हा. ऋषिकेचे लोक पण त्रासात येणारच. अच्छा. बर. भृगुनंदीचा मूळचा चंद्र असेल भृगुनंदीचा. तर. हो 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 हो. आता ओके. भृगुनंदीमध्ये आपण जर विचार केला तर आजचा शनी, मग तिथे जलतत्वामध्ये असणारे इत्यादी ग्रह जर तिथे हा. गोचरीने येणार किंवा मूळचे पत्रिकेमध्ये मूळचे. हा. असतील, हा. तर त्यावेळेला तुम्ही शिकलात म्हणून तुम्हाला त्याची कल्पना येऊ शकते की अशा अशा घडामोडी हो. होऊ शकतात. बर. कळलं का? बरोबर आहे सर. म्हणून तिथे ज्यांचं नातं शनी सोबत चांगलं आहे, हा. म्हणजे यांचं थोडक्यात कर्म चांगलं आहे. हा, तर त्या हा. ठिकाणी यदा कदाचित कदाचित शनीच्या मार्गदर्शनामुळे ते तिथे सुधारतील किंवा त्यांना बर. तिथे चाप बसेल किंवा तिथे बर. थांबवलं जाईल. उदाहरणार्थ की आता जसं आपण मीन राशीचा शनी पाहिला, तर बऱ्याच लोकांची लग्न जी अडली असतील, ज्यांची हो हो. कन्या आडली आहे. रास हो. आहे, हो हो. तर त्यांचं लग्न होण्याची शक्यता आहे. म्हणजे ते बंधनामध्ये येतील. लक्षात घ्या परत वाक्य. अच्छा. बर. लग्न हा. बंधनात. ओके. हो, बंधन आहे ना ते. शनी हो हो. बंधनामध्ये बंधनच आहे. आणतो. हा. हो हो हो. तर ते बरोबर. बंधन. आणि आतापर्यंत तुम्ही जर 90% पाहिलं तर शनीच्या गोचरीच्या भ्रमणावरती विवाहाचा संदेश आपण देऊ शकतो. हो. शनी आणि गुरु हे दोन ग्रह आहेत की ज्यांच्यामुळे विवाहाचे प्रसंग योग संबंध निर्माण होतात. येतात, हो हो हो. निर्माण होतात. तर तसा भाग आहे, तर तसा विचार बरोबर. करणं गरजेचं आहे. पण आणि तुम्ही जलतत्वाच्या मगाशी एक गोष्ट राशीमध्ये बोलता बोलता अशी सांगितली की साधारण 15 दिवस आधी त्याचे परिणाम दिसायला चालू होतात शनी बदल व्हायच्या हो आधीचे. हो तर हो हे हो. अगदी परफेक्ट आहे सर. हा. तुम्हाला माझी पत्रिका माहिती आहे आणि मला त्याचे परिणाम दिसायला लागलेले आहेत सर शनी बदलाचे. तर ते हम्म. अगदी तुम्ही करेक्ट सांगितलंय सर. धन्यवाद कसं असतं सर. आता मगाशी मॅडमने सांगितलं त्याप्रमाणे वातावरणाची जी निर्मिती आहे, हो. तर त्या वातावरणाची निर्मिती म्हणजे तुम्हाला पुढे काय होणार आहे याची चाहूल लागते. चाहूल चाहूल करेक्ट आहे सर. येस. चाहूल हा शब्द एकदम परफेक्ट आहे. परफेक्ट आहे. तर हो. चाहूल लागल्यानंतर जसं की ट्रम्प निवडून यावे, त्यांचा होय. शपथविधी व्हावा, त्याच्यानंतर त्यांनी योजना तयार कराव्या, त्याच्यानंतर स्टारलिंक यावं, त्या होय. सगळ्या योजना म्हणजे बरोबर. त्यावरती फार मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. आणि गरिबांसाठी अनेक योजना याच्यामध्ये निश्चित होणार आहेत, एवढं नक्की. ओके सर. गरिबांसाठी वेगवेगळ्या तऱ्हेची, आता आज कालच हायकोर्टाने, काल काय वार होता, काल गुरुवार होता ना, हो. शुक्रवार होता. शुक्रवार काल होता. हायकोर्टाचं एक जजमेंट आहे कालचं, ते गरिबांच्या फेवर मध्ये आहे की अच्छा. प्रत्येकाला झोपडपट्टीच्या माणसाला फ्लॅट मिळाला पाहिजे 310 फुटाचा. काल हायकोर्टाची अच्छा. डिसिजन आहे. मग ओके. तो एक चांगला निर्णय आहे आणि हो हो. त्याचा GR आता निघणार आहे. म्हणजे ही अच्छा. योजना सुद्धा गरिबांसाठीच आहे. बरोबर सर. तर अशा अनेक योजना ज्या आहेत. दुसरी गोष्ट की बँकेमध्ये आर्थिक सुधारणा बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये होतील. अच्छा. कदाचित व्याजदर कमी होतील. त्याच्यानंतर धान्य पुरवठा किंवा धान्याचं वितरण हे मीन राशीवरती अवलंबून आहे. तर मीन राशीमध्ये ही गुरुची रास आहे आणि गुरुच्या राशीवरती 10वी दृष्टी असल्यामुळे हो. तिथे शेतीला प्राधान्य जास्त दिलं जाईल. कारण गुरु हा शेतीचा कारक आहे, धान्य उत्पादनाचा कारक आहे. तर त्याच्यावरती सुद्धा बऱ्याचशा नियंत्रणामध्ये येण्याची शक्यता आहे. यदा कदाचित जो शेतीवरती जो टॅक्स नाही आहे तो आणला जाईल. आणि ओके. आता सॅटेलाइटने तुम्हाला रिटर्न भरून त्याचं रिटर्न जेव्हा भरतात जे उद्योगपती आहेत, तर त्यांनी अशी योजना केलेली आहे की टॅक्स कलेक्शन मध्ये ज्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत त्या कंपन्यांना सुद्धा आता तिथे टॅक्स भरावा लागेल अग्रिकल्चर वरती. अच्छा. हा, पहिला शेतीवरती टॅक्स नव्हता, पण हो आता हो. बरोबर. शेतीवरती टॅक्स भरावा लागेल आणि त्याचं जे सॅटेलाइट रीडिंग करता येण्याची शक्यता आहे, अशी चर्चा चालू आहे आणि ते होणार.
ओके, कारण आकाश तत्वाच्या राशीमध्ये शनी जातो, त्यामुळे तुम्ही सॅटेलाइटचा उल्लेख केला, तर त्याच्या अर्थाने आपण त्याचं म्हणू शकतो का? हो, विल्यम पण आल्या ना, ओके. सुनीता विल्यम. हो हो. हो, सुनीता विल्यम्स पण आल्या. हो. हा, मग हे सगळ्या बरोबर. घडामोडी ज्या आहेत त्या अशा तऱ्हेने घडत असतात, घडतात. फक्त एवढंच आहे, एक लक्षात ठेवा, तुम्ही ऍस्ट्रॉलॉजर आहात, तुम्ही जातक नाहीत. हो. तुमच्याकडे जातक येणार आहे त्यावेळेला शनी प्रधान कुंडली मांडून, तर तो बर. सुद्धा एक प्रधान आहे, गरिबांचा प्रधान आहे. हो. जे गरिबीसाठी लढणारे, गरिबांसाठी लढणारे लोक, त्यांचं आता निश्चितच काहीतरी चांगली घटना घडण्याची शक्यता आहे. मी त्यांना चांगले दिवस बरोबर. येतील. बरोबर, म्हणजे नवीन एखादा कुंडली पक्ष समोर येण्याची शक्यता आल्यानंतर. आहे. अच्छा, बर बर. हा, ओके, हा, म्हणजे कुंडली हा, समोर आल्यानंतर शनी ज्या राशीत आहे ती लग्नस्थानी मांडून त्याच्याप्रमाणे आपण त्याचं विवेचन करणं गरजेचं आहे, हो, असं म्हणायचंय का? गरजेचं आहे. ओके. किंवा संकटातून तो कधी मुक्त होईल. बरोबर. हा. ओके. मूळ आता गोचरीच्या पत्रिकेमध्ये लग्नी शनी मांडून त्याच्या कुंडलीतले ग्रह तुम्ही ठरवून त्या हं. संकटातून तो कधी बाद होईल, किंवा गोचरीचे ग्रह, आता मुख्य मेजर प्लॅनेट म्हणजे गुरु हा हो शनीच्या दृष्टीमध्ये निश्चित आहे. हो. 15 आहे. तारखेनंतर तो शनीच्या केंद्रयोगात जाणार आहे. बरोबर. हो आणि त्यावेळेला तो धनुराशीवरती दृष्टी टाकणार आहे. त्या हो. धनुराशीवरती शनीची दृष्टी पण असेल आणि गुरुची दृष्टी गुरुची पण दृष्टी असेल. पण असेल. हो तर अशा तऱ्हेने 1-5-9, 3-5-7-9 या दृष्ट्या ज्या गुरुच्या आहेत, तर त्याच्यावरती अतिरिक्त दृष्टी जी आहे ती 3-7-10, तर हो 3-7-10 ह्या दृष्टीचा पण विचार करावा. आता गुरु शनीच्या नियंत्रणामध्येच आहेत 15 तारखेपर्यंत, मे महिन्याच्या. हो. हो हो. कळलं? ओके. ओके सर. बर, सर विचारू का छान समजलं बेंद्रेवर? सर, धन्यवाद सर. धन्यवाद. हा, बोला पेंदे साहेब. 15 मेला गुरु चेंज होऊन मिथुन राशीत येईल, आत्ताच तुम्ही सांगितलं ना. हो आणि त्याची 7वी दृष्टी समोर धनुवरती पडेल. हो आणि शनी आणि गुरु म्हणजे परत ते केंद्र केंद्रयोगातच आहेत हो आता, हो 15 मे येस नंतर. येस येस पण येस. शनी आणि गुरु हे मित्र असल्यामुळे हा, त्याची चांगली फळं मिळतील का नाही? नाही, आता भाग असा आहे साहेब, की शनीला सहसा असं वाटतं की माझ्या युतीत सगळ्यांनी यावं. युतीमध्ये? हा, म्हणजे हा, गेट कमांड टुगेदर. मध्ये म्हणजे? हा, गेट टुगेदर. रुलर कोण आहे? आता हम्म. तुम्हाला कल्पना आहे की न्यायाधीशाच्या बरोबर तिथे चपरासी पण असतो, टायपिस्ट पण असतो, म्हणजे बुध असतो. हम्म. न्यायाधीशासमोर भांडणारा पण बुध असतो. हम्म. कळलं का? आणि त्या तिथे न्याय निवाडा करणं, तिथे जर क्रिमिनल केसेस असतील तर मंगळ असतो. हम्म. मग अशा वेळेला जेव्हा परिस्थितीजन्य जर काही घटना घडतात किंवा हम्म. पुरावे काही सादर करावे लागतात, तर हम्म. तशा गोष्टी काही उघड होण्याची शक्यता आहे. हम्म. म्हणजे इथे तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे अजूनही आर्थिक घोटाळ्यांचा उदय होण्याची शक्यता दर्शवली जाते. बरोबर आहे. हा, आणि अर्थकारणावरती जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेट केलं जाईल. हम्म. जे काही MBA फायनान्स वगैरे जे काही बँकिंग आहे, आणि स्पेशली बँकिंग क्षेत्रामध्ये, तुम्हाला जर आठवत असेल तर पूर्वी सुद्धा इंदिरा गांधी होत्या, त्यांनी सुद्धा बरेचसे फेरबदल केले होते. हो. कळलं का? बरोबर आहे. आणि त्यावेळेला सुद्धा शनी महाराज जे आहेत ते मीन राशीमध्येच होते, बरोबर. म्हणजे बँकेचं मला राष्ट्रीयकरण होतं. वैयक्तिक असं विचारायचं, माझी धनुरास आहे. हो तर म्हणजे 15 मे नंतर जेव्हा गुरु बदलेल आणि मिथुन राशीत येईल, हो. तेव्हा तब्येतीच्या दृष्टीने चांगली फळं मिळतील का असं? हा, आता भाग असा आहे की तब्येत तुमची मुळामध्ये धनुराज असल्यामुळे तिथे इट इज कंट्रोल्ड बाय सॅटर्न. बरोबर आहे. तुम्हाला शनीचं जास्तीत जास्त उपासना करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. ज्या लोकांची वृषभ रास आहे त्यांनी सुद्धा शनीची उपासना करावी, कारण तिसरी दृष्टी आहे. हम्म. त्याच्यानंतर वृषभेतले ज्यांचे ग्रह असतील हम्म. त्यांनी सुद्धा शनीची उपासना करावी. जर हम्म. उपासना करायची नसेल तर आपल्या व्यवहारामध्ये, वागण्यामध्ये अतिशयोक्तीपणा, धाडस, याला शनीला धाडस आवडत नाही. हम्म. शनीचे काही गुणधर्म जे आहेत हम्म. ते धाडसी नसून ते व्यावहारिक आहेत. कळलं बरोबर. का? हम्म. हम्म.
तो धाडस अंगाशी येणं वगैरे अशा गोष्टी घडतात. पण होय. स्पेशली व्यापारी राज जी ती कन्या आहे हम्म. त्याच्यावरती पूर्णपणे नियंत्रण शासनाचं असेल. आणि तुम्ही रोज जर शासनाच्या बाबतीतले निर्णय पाहिले तर हम्म. तुम्हाला कळेल की गरिबांसाठी अनेक तऱ्हेच्या योजना आता साकार होणार आहेत. हो. ओके सर, थँक्यू. आता राहिला भाग तर असा की हा एक बोला. विचारू. हा बोला. आत्ता आपण म्हणालात की 67 साली जे जन्मलेले असतील त्यांचं मीन राशीतला शनी असणार आहे. हा, हो मग आता हो आत्ताच्या सिच्युएशन मध्ये हो शनीवरनं शनी जाणार, हो हो की नाही? मग हो अशा वेळेला काय फळ मिळू शकतं? थांबतो. ज्यावेळेला शनी महाराज जेव्हा एका राशीमध्ये आगमन करतात, हा. वास्तव्य करतात, हम्म. त्यावेळेला रवी हा साधारणतः 2 वेळा तिकडून जातो. बरोबर आहे. बुध 2 वेळा जातो, हा. मंगळ 2 वेळा जातो, शुक्र 2 हा. वेळा जातो. हा. त्यामध्ये गुरुची जी काही विभागणी आहे हा. ती कदाचित शनीच्या युतीमध्ये येत नाही. हा. कारण शनी गुरुची युती ही मीन राशीमध्ये होत नाही, बर. कधीच होत नाही. हम्म. काय समजलं? हा. तर शनी गुरुची युती ही मेषेला होते, सीमेला होते, धनुला होते, हा. वृषभेला होते, कन्येला होते हम्म. आणि मकरेला होते. बर. तुळेला थोडाफार दिवस होते, मग परत माघारी जातात. हा. हा. अशा वेळेला मीन राशीला कदापि युती होत नाही. हा. त्यावेळेला योग दुसरे होतात हा. गुरु बरोबर. बर. तर गुरु बरोबर जेव्हा एक राशांतर योग होणार शक्य आहे का आत्ताच्या परिस्थितीनुसार? हा. आता आपण जर पाहिलं तर मगाशी बेंद्रे साहेबांनी विचारलं हा. तर 15 मेला मिथुन राशीमध्ये गुरुचं भ्रमण होणार आहे. हो. त्यावेळेला त्यांच्याशी केंद्रयोग होईल. आता हा. केंद्रयोग म्हणजे काय तुम्हाला सांगतो. हम्म. आपल्याकडे पूर्वी जे काही भांडवलशाही जे आहे हा. त्याच्या अगोदर जे काही कम्युनिस्ट होते ते साम्यवाद होता हा. हा. आणि मग समाजवाद झाला. हो. हो. आणि नंतर जे काही भांडवलशाही लोक आहेत हम्म. त्यांचं वर्चस्व जास्ती वाढत गेलं. हो. हम्म. तसं आता कालांतराने आफ्टर 15th ऑफ मे हा. भांडवलशाही थोडीशी कपात होईल हा. अशा घडणार आहेत. कारण का की शॉर्टेज ऑफ मनी, हा. चलनाचा जो काही विस्तार आहे तो होणार नाही. हा. चलन नियंत्रित होईल, हा. चलनामध्ये फेरबदल होतील हम्म. आणि त्या ह्याच्यामध्ये बरेचसे कंट्रोल्स येतील. हम्म. कदाचित हा मंगळ आता सोबत असल्यामुळे हम्म. त्या ठिकाणी जे कन्स्ट्रक्शन मध्ये असणारे लोक आहेत हा. त्या लोकांना कदाचित फटका बसण्याची शक्यता आहे. बर. आजच आमच्या बोरिवलीमध्ये आणि हा. कांदिवलीमध्ये हा. प्रचंड प्रमाणामध्ये तोडफोड झालेली आहे. बर. आज एक मोठी आग लागलेली आहे, तिथे सिलेंडर फुटल्यात आणि इलिगल सिलेंडर फुटल्यामुळे हा. तो या बिल्डिंग मधून सगळ्या लोकांना रिकामं केलं गेलं. बापरे. आणि ती बिल्डिंग हा. 17 मजल्याची आहे हा. आणि ती ऑथराईज आहे हा. आणि त्याला लॉक केलं गेलं. बाई म्हणजे गं. हे असे प्रसंग जे आहेत ते हा. घडल्यात. आत्ताच 4 वाजताची न्यूज आहे की बर. मोठा सिलेंडर, कितीतरी सिलेंडरचे साठे फुटले बर. आणि ते 12 मजल्यावरती फुटले. 17 मजल्याची बिल्डिंग आहे, ती कम्प्लिटली इलिगल आहे. हो. ऑक्युपेशन सर्टिफिकेट वगैरे काही नाही. म्हणजे अशा ह्या ज्या घटना असतात त्या हा. घटना होतात तेव्हा आर्थिक नुकसान होतं हा. हा. आणि तशा नुकसान होण्याची शक्यता आता दर्शवली जाते. पण परत बर. तुम्हाला सांगतो हा. की पूर्वकर्मानुसार हा. तुम्हाला जर लग्नी शनी मांडून इत्यादी ग्रह जर त्या ठिकाणी फलादेश द्यायचा असेल तुमच्या जातकाला, हा. हा. तर तुम्हाला लग्नी शनी मांडूनच त्याचं विचार, त्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे, हा. हा. गोचरीचं. हा. आणि मूळ कुंडलीमध्ये तो कुठल्या कुठल्या ग्रहाला दृष्टीने हा. किंवा योगाने त्रास हा. देणार आहे का, हम्म. 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 तो त्रास म्हणजे पूर्वकर्मानुसार ज्या काही घडामोडी घडल्या असेल त्याप्रमाणे. हम्म. त्या होण्याची शक्यता आहे. हम्म. त्याने हा अंमलबजावणी आहे, सामान्य प्रशासन आहे, हा. या सगळ्या गोष्टीसाठी कारक आहे. तर हम्म. त्याच्याकरता तुम्हाला थोडंसं व्यवस्थित सांभाळून हे केलं पाहिजे. मॅडम कुंडली काढता तर काढा. बर, धन्यवाद. चालते.
छान धन्यवाद. समजलं. धन्यवाद. तर मी एक विचारू का? हा, विचारा विचारा आता. हा सर, हे आता 5 ग्रह जे एकत्र येणार आहे त्याच्याबद्दल आपण बोलत होतो, म्हणजे त्याचं किती 12-13 दिवस त्याचा काहीतरी हो हो इफेक्ट राहील का? हो हो, पण त्याचं म्हणजे ते इफेक्ट जो चांगलं असा आहे, फलित नाही मिळणार. हा नाही सांगतो तुम्हाला मॅडम, कसं आहे माहितीये का, हा सर. शनी महाराज आता एंटर होणार मीन राशीमध्ये, हो तेव्हा सूर्य तिथे असणारच. हो हो. तर सूर्य अगोदर आल्यानंतर शनी एंटर होणार, शुक्र नुकताच येणार आहे त्या दिवशी. हो. तर शुक्राची अथॉरिटीज कमी होतील फार. आणि ज्यांच्या मिनेचा शुक्र आपण उच्चीचा म्हटला जातो, हा. तर त्यावेळेला उच्चीचं फळ देताना बराच विचार करावा लागतो. पत्रिका पाहण्याचे जे दृष्टिकोन आहे ती वेगवेगळी आहे. बुध त्याच्यामध्ये निचेचा आहे आणि कन्या राशीच्या अधिपती हा बुध युक्त आहे. म्हणून काही घडामोडी व्यापारासंदर्भात इथे त्रास होण्याची शक्यता आहे किंवा नुकसान होण्याची शक्यता दर्शवली जाते. जेव्हा एखाद्या राशीवरती शनिग्रहाची दृष्टी असते आणि त्याचा अधिपती शनी सोबत चाललेला असतो गोचरीने, त्यावेळेला जातकाला आपल्याला सूचना द्यायच्या असतात की असे काही व्यवहार असतील तर बुध हा डॉक्युमेंटचा कारक आहे. काही सायनिंग किंवा काही करारपत्र ह्याच्या बाबतीमध्ये सावधान पवित्रा घ्यावा. बऱ्याच वेळेला आपण काही संकटामध्ये अडकणार असू, त्याच वेळेला आपल्याला बुद्धी सुचते आणि आपण करारबद्ध होतो आणि तो करार नंतर आपल्याला त्रासदायक ठरतो. बरोबर आहे. अशा ह्या करारासाठी सुद्धा त्या ठिकाणी मॅडम कन्या आणि बुध, कन्या आणि मिथुन रास ह्या जबाबदार आहेत. अच्छा, म्हणजे त्या कन्या आणि मिथुन राशीच्या लोकांना त्रासदायक आहे शनीचं गोचर. येस. आणि त्याच्यामध्ये इथे समजा मीनेमध्ये जर मंगळ असेल आणि मंगळावरून आता शनी जाईल तर हो 2.5 वर्ष, म्हणजे मूळ कुंडलीतला मंगळ तिथे आहे आणि त्याच्यावरनं आता 2.5 वर्ष शनी तिथे राहणार. येस, बरोबर आहे. मग सांगतो तुम्हाला, त्याचं पण वाईट. हा सांगतो. सर. हो, त्याचा फलादेश म्हणजे कसा वाईट सांगतो की जर समजा एक तर त्या मंगळाच्या बिंदूवरती शनी महाराजांना यायला किती अवधी आहे, हा एक पहिला प्रश्न आहे. म्हणजे मूळ मंगळा मीन राशीमध्ये मंगळ किती अंशाचा आहे त्याला अनुसरून तो कालावधी तुम्हाला सांगायचा आहे. दुसरा भाग असा आहे की जर मंगळ सोबत मूळचा असेल तर मेष आणि वृश्चिक राशीची फलादेश निश्चितच जातकाला अंगाशी येते. आता जेव्हा एखादा प्लॅनेट, आपल्याकडे बघा 2-2 राशी एकेका ग्रहाला दिलेल्या आहेत. मेष आणि वृश्चिक का कर्क आणि वृश्चिक? नाही, मेष आणि वृश्चिक. हा, नाही सांगतो तुम्हाला मॅडम. आरंभ आपण जर केला तर मेष पासून वृश्चिक आणि मेष आहे, वृषभेला तूळ आणि वृषभ आहे, मिथुन आणि कन्या आहे, कर्केला एकच रास आहे, शिवेला एकच आहे. मग तशाप्रमाणे गुरुला मीन आणि धनु आहे, शनीला मकर आणि कुंभ आहे. दोन्ही राशी म्हणून मेष आणि वृश्चिक. येस येस. ज्यावेळेला आपल्याला कदाचित राशीचा स्वामी जेव्हा अडचणीत असतो तर त्यावेळेला इफेक्ट गोज टू बोथ, दोन्ही राशीला त्याचा फलादेश हा तिथे आपल्याला पाहाव्यास मिळतो. त्या राशी कुठे कुंडलीमध्ये असतील त्याला अनुसरून जातकाच्या जीवनामध्ये फलादेश द्यायचा असतो. त्यालाच म्हणतात कलाटणी देणारा शनी. अच्छा, हो बरोबर आहे सर, समजलं सर. आणि कलाटणी ही कशी प्राप्त होते किंवा त्याच्यातून त्या जातकाला जीवनामध्ये जे परिवर्तन होतं, आणि परिवर्तन हा संसाराचा नियम आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला थोडंसं कथन करताना काळजीपूर्वक केलं पाहिजे. आता काही लोक म्हणतील की याच्यामध्ये मेषेचा वृश्चिकेचा संबंध कसा आला, तर ज्या वेळेला युतीमध्ये शनीचा एखादा ग्रह असेल तर बिलॉंग टू जो झोडियाक, त्याचं स्वामित्व कुठल्या राशीशी आहे तर त्या राशी सुद्धा तिकडे त्रासात असतात. यदा कदाचित त्या दृष्टीमध्ये असतील, यदा कदाचित मगाशी विषय झाल्याप्रमाणे पनोतीमध्ये असतील, तरी सुद्धा त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये आंदोलन होतात. तर ही जी पद्धती आहे ज्याच्यामध्ये आपण मीन लग्न पकडलं आणि तूळ राशीला मी सांगितलं पनोती आहे, तर तूळ राशीकडे 2 राशी आहेत. एक तूळ राशीपासून 6वा येतो, म्हणजे तूळ राशी तिथपासून 8वी आहे म्हणून का? 8वी म्हणून पण 8वी आहे.
सर आपने तुला राशि का बोला तो मंगल का दृष्टि भी आएगा ना चौथा। कौन से पे है वो दृष्टि? मंगल का और शनि का नहीं रहेगा। शनि का दृष्टि तुल पे नहीं आता है, हाँ कन्या पे आएगा। दृष्टि ने समझले? हाँ पण तुम्ही परत सांगतो, तुम्ही ज्या वेळेला पत्रिका कन्सल्ट करणार असाल आणि त्यावेळेला प्रथम स्थानामध्ये लग्नी शनी मांडून गोचरीचा, त्याच्या आधारात जातकाच्या जीवनामध्ये वर्षभरामध्ये 2 वर्षामध्ये कसे कसे फलादेश मिळतील याचा तुम्हाला विचार करून त्याला सांगता आलं पाहिजे. उदाहरणार्थ की 2 वर्ष सतत ग्रह त्याच्या भोवती फिरत असतील, गुरु सुद्धा एक वेळेला तिथे येणार आणि परत जाणार, कळलं का? पण कुठे येणार? तर त्याच्या सोबत येणार नाही. गुरु आता कुठे आहे? तर ऋषभेत आहे, तिथून मिथुनेला जाणार, नंतर कर्केला जाणार. म्हणजे त्या ठिकाणी शनियुक्त होणार नाही, कळलं? पण कालांतराने त्या बुधाचे जास्ती तिथे त्रास होण्याची शक्यता आहे, म्हणजे कन्या राशीला. कारण बुध 2 वेळा युतीमध्ये येणार आहे, सूर्य 2 वेळा युतीमध्ये येणार आहे, शुक्र 2 वेळा युतीमध्ये येणार आहे. तर तसा विचार करणं गरजेचं आहे. तुम्हाला सूचना देते वेळी ग्रहांच्या तारखा ह्या तुम्हाला माहिती हव्यात, त्याकरता महाराष्ट्र पंचांग विकत घेणे, त्याच्यामध्ये ठळक चांगल्यापैकी नोंद केलेली आहे. आता गुढीपाडवा येईल तेव्हा महाराष्ट्र पंचांग विकत घ्या, त्याच्यामध्ये स्पष्ट पूर्णपणे लिहिलेलं आहे. बर, आता इथपर्यंत कळलं का तुम्हाला? हो सर. हो मी सर. एक विचारू सर. हा बोला. आता शनी जलराशीत आल्यामुळे आपण अगस्ती ह्याच्याप्रमाणे किंवा आता विजया मॅडमनी मंगळाचा उल्लेख केला की मंगळ हा जर तिथे जन्मस्थ असेल आणि तिथे शनीचा प्रवेश झाला तर मंगळ आणि रवी हे 2 ग्रह अग्नितत्वाचे समजा त्या कुंडलीत ऑलरेडी आहेत आणि शनी हा वायू तत्वाचा ग्रह तिथे जलराशीत प्रवेश झाला तर अशा दृष्टीने त्या अग्नितत्वाचा आणि वायुतत्वाचा काय परिणाम मिळेल? आता कसं होतं तुम्हाला सांगतो मॅडम, की ज्या वेळेला तुम्ही मीन लग्न मांडाल गोचरीचं हो आणि शनीचं प्रथम स्थान म्हणून तुम्ही जेव्हा विचार कराल हो तर त्यावेळेला शनीचा धर्म त्रिकोण, वाक्य ऐका बरोबर, हा शनीचा धर्म त्रिकोण तयार होतो आणि त्या धर्म त्रिकोणामधून जर मंगळ आणि रवी जेव्हा कर्केला आणि वृश्चिकेला जे काही कालावधीसाठी भ्रमण करणार असतील त्यावेळेला जातकाच्या जीवनामध्ये आंदोलन उत्पन्न होतात. कारण गोचरीमध्ये हा फलादेश तुम्हाला कधी कधी लक्षात येत नाही, कळलं का? आणि आपण काय असतो की काही वेळेला पूर्ण कुंडली न पाहता तिथे उत्तर देत असतो, तर तसं नाहीये. म्हणून आजचा जो विषय आहे तो शनी कसा कलाटणी देतो, शनी जीवनामध्ये कलाटणी कशी येते. आता एक उदाहरण सांगतो तुम्हाला. ज्या व्यक्तींची लग्न जमली नसतील आणि जी मुलगी असेल, स्त्री असेल जातक, तर त्या जातकाच्या याच्यामध्ये जर समजा नोव्हेंबर महिन्यामध्ये आणि जुलै महिन्यामध्ये जर एखादी स्त्री असेल तर तिचा विवाह योग होण्याची शक्यता आहे. का? कारण सूर्य 15 जुलै नंतर कर्क राशीतून भ्रमण करणार आहे आणि तोच सूर्य वृश्चिक राशीतून 15 नोव्हेंबर नंतर भ्रमण करणार आहे. त्या दरम्यान जातकाच्या जीवनामध्ये स्त्रीला जोडीदार सापडेल आणि तशाच प्रकारे गुरुच्या योगात जर असेल तर त्यावेळेला एखाद्या पुरुषाला लग्नावरून शनी किंवा शनी दृष्ट जर असेल, ती सप्तम स्थान किंवा वृषभ राशी, धनु राशी, तर त्या ठिकाणी शनीमुळे विवाह होण्याची शक्यता आहे. पण बरेचसे प्रश्न मुलींचे असतात, म्हणून तुम्हाला शनी जलराशीमध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी विचार करायला हरकत नाही, कर्केचा आणि वृश्चिकेचा अकॉर्डिंग टू अगस्ती नाडी. कळलं? हो सर. हो सर. म्हणून कळलं सर. प्रश्न बरेच असतात जीवनामध्ये. आपण जन्माला आल्यानंतर प्रश्न घेऊन येतो
आणि जीवनामध्ये निवारण करण्यामध्येच जीवन निघून जातं आणि आपल्याला कळत पण नाही की आपलं जीवन संपत आलेलं आहे म्हणून. कारण प्रश्न घेऊन आपण जन्माला आलो, हे गतजन्माचं जे काही फलादेश आहे तो आपण तिथे पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि जीवन संपुष्टात येतं. तर जीवन जगण्याचा मार्ग, जीवन कसं जगावं, जीवनामध्ये कोणत्या कोणत्या तऱ्हेच्या अडचणी येतील, तर त्या ठिकाणी राशी बदल, राशांतर, योग, तत्व याला अनुसरून तुम्ही सगळेजण व्यवस्थित ज्योतिष शिकलेले आहात. म्हणजे मला असं वाटत नाही की तुम्ही काही कमकुवत ज्योतिषी आहात म्हणून. तर त्या ठिकाणी तुम्हाला फक्त फलादेश करण्याची जी भूमिका आहे, दिशा आहे, ती असणं अत्यंत आवश्यक आहे. गुरुला फक्त धर्मत्रिकोण असतो असं नाही, हा. शनीला सुद्धा धर्मत्रिकोण असतो गोचरीने. हो सर, कळलं. थँक्यू. आणि शनीचा धर्मत्रिकोण जो आहे तो दीर्घकाळ उपासना करण्याचं जे तंत्र आहे ते शनीचं जास्ती करून आहे, असं आहे. आलं लक्षात? हो सर. पण तिथे शनी महाराजांना दुर्लक्ष करू नये. शनीचे खास वैरी त्याच्यामध्ये बघा, जीवनामध्ये बऱ्याच पत्रिका तुम्ही जर पाहाल तर शनी मंगळाची जी युती, समसप्त केंद्रयोग, शनीला केंद्रात असणारे ग्रह बिलकुल आवडत नाही. तो जर शनी आता समजा वृषभ राशीवरती दृष्टी टाकणार आहे आणि जर त्या ठिकाणी एखादा ग्रह गुरुसारखा असेल, कारण आता गुरुचं भ्रमण चालूच आहे, तर त्यावेळेला सुद्धा गुरुला नियंत्रणात आणणे हे शनीचं काय. म्हणजे वृषभ राशीला पण नियंत्रण आहे आणि गुरुला पण नियंत्रण आहे, कारण आता गुरु तिथे असल्यामुळे. आणि त्या त्या राशीमध्ये उदाहरणार्थ 15 मे नंतर रवी सुद्धा जाणार आहे आणि त्यावेळेला शनीची गती व्यवस्थित असेल आणि त्यावेळेला संत गतीने जाऊन संथ काम करून त्या आरोग्याच्या संदर्भातील रवी हा सुद्धा तापदायक ठरू शकतो. बोला. सर मी विचारू का? हा बोला. कळलं सर. हा, नमस्ते सर. नमस्ते. तर हीच पत्रिका जर शालेय जीवनातल्या विद्यार्थ्यांची असेल तर मग त्या केसमध्ये त्या विद्यार्थ्यांना आपण काय मार्गदर्शन करावं? हा, आता विद्यार्थी दशा आणि बाल्य अवस्था असा आपण जर विचार केला तर त्याच्यामध्ये भूमिका जी असते तर एक लक्षात घ्या, पुन्हा सांगतो, फार चांगला प्रश्न केलाय. एखादं बाळ जन्माला आलं आणि ते मीन लग्नावरती किंवा मिनीच्या शनीवरती आलेलं आहे असं आपण समजूया, बरोबर आहे? हो सर. आणि आता तो शालेय जीवनामध्ये 1ली, 5वी, 7वी मध्ये आहे किंवा 10वीला आहे, तरी सुद्धा त्या ठिकाणी त्याला जर समजा विषयामध्ये कलाटणी असेल, आता मुख्यतः ते किती वर्षाचं आहे, कोणत्या वर्गात आहे त्याच्यावरती ते अवलंबून आहे. जर समजा एखादी इंजिनिअरिंग आहे, शनीला लोखंडाचं कार्य करणं हे जास्ती पसंत आहे, ज्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर्स म्हणून जे काही भूमिका आहे तर ती सुद्धा योग्य आहे. तर त्याच्यासाठी शनी कार्यरत असतो. तर तुमचं म्हणणं मला सांगा की किती वर्षाचं बाळ आहे, ज्युनियर आहे का सिनियर आहे, त्याच्यावरती ते अवलंबून आहे. तर म्हणजे 9वी 10वीच्या ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना काय सांगावं? हा, मग त्यावेळेला अवलंबून आहे कोणत्या राशीमध्ये भ्रमण चालू आहे किंवा त्यांची मूळ रास कोणती आहे, त्यांचं मूळ सर लग्न. हा, मीन लग्न आणि मेषेतच गुरु असेल हा, एक्झाम्पल. मेषात गुरु असेल तर त्या ठिकाणी एक राशांतर योग होतो, म्हणजे गुरुवरती कुठल्याही तऱ्हेचं नियंत्रण नाही. पण आता कुंभ राशीमध्ये गुरु शनी असल्यामुळे मूळचा मेषेचा गुरु इट इज कंट्रोल बाय सॅटर्न. येस सर, बरोबर. कळलं? हो सर मी एक प्रश्न विचारू? हा, विचारा. थँक्यू सर. सर मेष राशीला आता आपण 7.5 आहे म्हटलं, हो बरोबर आहे? तर शनीची आणि शनी मीन राशीमध्ये येईल, म्हणजे शनी 6व्या स्थानावर दृष्टी टाकतो है ना? आता ऐका, शनी हा, मीनेमध्ये आल्यानंतर मेषेला 7.5चा आरंभ झालेला आहे, हो. कळलं का? पण मीनेतला आणि मीनेतला शनी मीनेला पण शासनावर 7.5 दृष्टी आहे. करून, हा, हो हो. काय म्हणता नाही, तुम्ही? माझा प्रश्न असा होता सर की मीनेतला शनी आता
षष्ठ स्थानावर दृष्टी टाकतो, म्हणजे कन्या कशी राशीवरती. टाकणार? कशी टाकणार? सर मीनच शनी येईल ना आता. मेष मग राशीच्या सातवी समसप्तक आहे तो. कन्या हा सॉरी आणि समसप्तक. समसप्तक आहे. हा समसप्तक दृष्टीमध्ये येईल. तर एखाद्या जातकाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल, बघा, अर्थस्थिती कशी पहिली राहील गोष्ट त्याची. म्हणजे कोणत्या राशीचा संदर्भ तुम्ही घेत आहात. मगाशी कुलकर्णी मॅडमने विचारलं की सिंह रास जी आहे ती पनौतीसाठी म्हणून आहे. कधी? तर त्या ह्याच्यामध्ये सिंह राशीला शनी अष्टमातून चाललेला आहे म्हणून, हा नाही, मी चंद्रापासून मेष 8वा. राशी विषयी विचारते. मग मेष मेष राशी, राशीला मेष एक राशांतर मेष आहे. रास मेष लग्न. एक राशांतर आहे, 7.5 चालू झालेली आहे. हो आणि शनी 12वा आहे हो चंद्राला. हो मग तो चांगला नाही. जर लग्न मेष असेल आणि चंद्र मेष असेल तर त्या ठिकाणी जातकाला 7.5 सुरू झालेली आहे आणि शनी 12वा हा चांगला नाही चंद्रापासून. हो. तर माझा प्रश्न असा होता की शनी समसप्तक योगामध्ये षष्ठ स्थानावर दृष्टी टाकतोय की नाही, अर्थस्थानावर. समसप्तक कन्या राशीवरती होईल दृष्टी, असं हो कसं ना, म्हणतात? कन्या राशीवरच, कन्या राशीवरच. हा मग हा तिथे तर मेषाचा काय संबंध जातकाच्या. आला? एक मिनिट हा थांबा. एक मिनिट हा थांबा जरा. नाही म्हणजे त्यांना असं म्हणायचं असेल सर की षष्ठ स्थानाची द्योतक रास कन्या आहे म्हणून असं म्हणायचं असेल कदाचित. एक मिनिट थांबा. आपण हा पहिला मेष लग्नाची कुंडली मांडली, बरोबर आहे? हो तिथे चंद्र आहे, बरोबर आहे? हो त्या चंद्राला 12वा शनी आहे, बरोबर आहे? हो. षष्टामध्ये एखादा ग्रह आहे का? शुक्र मंगळ आहेत. हा, मग त्याला त्रास निश्चित होणार आणि तो ओके पुढची 2.5 वर्ष त्याला भोगावी लागणार. आता त्याला ओके. इट इज कंट्रोल बाय सॅटर्न. मी हो मगाशीच सांगितलं की कन्या राशीमध्ये ग्रह असेल तर तो त्रास हा. होईल. ओके. नाही माझं नेट गेलं होतं सर, म्हणून मी विचारलं. जर ग्रह असेल तर त्रास होईल. ओके हा बोल. ओके. ग्रह नसेल तर त्रास होणार नाही ना. आणि मूळ कन्या कुंडलीत राशीत शनी जर कसं बुधच जन्म असेल तर, हा मॅडम. बुध शुक्र कन्या राशीत असतील तर हो तरी तरी सुद्धा त्रास होणार. तरी त्रास होणार. बघा आता काय गंमत आहे मॅडम, की हा सर. ज्यांचा जन्म ऑगस्ट सप्टेंबर महिन्यातला असेल हा त्याला बुध शुक्र समोर येतील, हो कळलं का? हा आणि बरोबर. त्यावेळेला बुध शुक्र जर समसप्तक योगामध्ये शनी चालत असेल तर आता शनी आणि शुक्राचा समसप्त झाला तर बहिणीला त्रास होऊ शकेल. बुध अच्छा. म्हणजे मामा आहे, वय वर्ष किती आहे माणसाचं, हा कळलं का? बरं त्याच्यानंतर बुध म्हणजे आपल्या घरातील युवराज, म्हणजे आपल्या कुटुंबातील प्रमुख बाळ, बर. ज्याला आपण अच्छा. म्हणतो हा ते हा हा संतती, बर. त्याच्या हा बाबतीमध्ये सुद्धा दखल घ्यावी लागेल. बर. म्हणून कन्या रास ज्या ज्या ठिकाणी असेल, एक लक्षात घ्या, परत सांगतो कारण का आजचा हा सर. विषय फार महत्वाचा आहे हा मॅडम, की कन्या रास तुमची कशी आहे त्याच्यावरती तुमच्या मुलाचं, म्हणजे जो तुमचा पहिला मुलगा असेल बर. त्याचं हा भवितव्य अवलंबून असतं. अच्छा, म्हणजे आता शनीचे तिथे दृष्टी टाकतोय तिसरी म्हणून, म्हणजे तिसरी नाही आता 12 मधून समसप्तकात येते ती रास. हा समजतं. हा दुसरी गोष्ट, जनरल पत्रिकेमध्ये आपण जनरल पत्रिका आपण विचार करू. हो जर सर. हा समजा एखाद्या व्यक्तीची जनरल पत्रिका आहे आणि कन्या राशीवरती आपण जर नियंत्रण केलं तर हा आपल्या घरातील आपला प्रथम पुत्र अच्छा. हा त्याचं भविष्य कथन करते वेळी तुम्हाला कन्या राशीचा अधिपती बुध कशा योगात आहे किंवा कन्या राशीमध्ये एखादा ग्रह आहे का हा याच्यावरती अवलंबून असतं. त्याला येणाऱ्या अडचणी किंवा त्याला मिळणारं यश हे पूर्णपणे, म्हणून त्या ठिकाणी मूळ त्रिकोण रास ही हा कन्या का धरलेली आहे तर त्याच्यावरती आपल्या घरातील संतती, ज्येष्ठ पुत्र ज्याला आपण म्हणतो पत्रिका हा छापताना, बर. हा नाही का, हो सर. हो बरोबर आहे. तो ज्येष्ठ पुत्राचा विचार करते वेळी तुम्हाला कन्या रास धरली पाहिजे. आणि ज्येष्ठ कन्याच्या बाबतीमध्ये विचार करताना तुम्हाला तूळ राशीचा विचार करणं गरजेचं आहे. ती जर समजा दूषित झाली असेल तर हा त्या ठिकाणी कन्येला काही प्रश्न उपस्थित होतात. ओके समजलं. असा भाग जो आहे
हा ज्योतिषशास्त्रातला एक पार्ट आहे, पद्धती म्हणजे आहे. आता तूळ राशीचा आता स्वामी शुक्र झाला. शुक्र समजा नीच राशीत आहे आणि त्याच्यावर आता समसप्तकात येईल की नाही शुक्र शनीच्या. हो. अशा वेळेला त्रास होईल म्हणजे मुलीला किंवा हा, म्हणजे तिथे दरवेळेला त्या मुलीला त्रास होईल असं नाही, पण एक भाग असा असतो आपल्या जीवनामध्ये, जे काही यश पुत्र आणि पुत्री म्हणजे स्त्री कन्या आणि किंवा पुरुष, कन्या आणि मुलगा, मुलगा ह्यांच्या बाबतीमध्ये जर आपल्याला पूर्णपणे कुंडलीचं विवेचन करायचं असेल तर त्यावेळेला तुम्हाला तूळ रास त्याचा अधिपती आणि कन्या रास त्याचा अधिपती या दोघांना तुम्हाला निरीक्षण करता आलं पाहिजे. ओके सर. अशा कन्या आणि मिथुन राशीत, कन्या आणि मिथुन राशीमध्ये बऱ्याच गोष्टी पाहिल्या जातात. एखाद्या व्यक्तीचा व्यापार कोणत्या स्वरूपाचा असेल, व्यापारात त्याला यश मिळेल का मिळणार नाही, व्यापारात त्याला हानी होईल का नाही होणार, हे सगळं पाहते वेळी तुम्हाला मिथुन रास आणि कन्या राशीचा विचार करणं आवश्यक आहे. प्रत्येक राशीला वेगवेगळ्या तऱ्हेच्या स्टेप दिलेल्या आहेत. त्या स्टेप म्हणजे राशी स्वामी कुठे बसलेला आहे त्याच्यावर अवलंबून सगळं, त्याच्यावर अवलंबून आहे. मग आता जर समजा त्या ठिकाणी शनी महाराज जेव्हा मीन राशीमध्ये येतील आहेत, त्यावेळेला त्याच्या समोरच्या राशीमध्ये इन शॉर्ट कन्या राशीमध्ये कुठले ग्रह आहेत का, तेच बुध आणि शुक्र समजा तिथे आहेत युतीमध्ये, मग त्या ठिकाणी त्यांना सांभाळ केला पाहिजे व्यवस्थित. आणि चंद्र असेल तर म्हणजे असंच असेल तर चंद्रच असणार की नाही तिथे. चंद्राला हे समसप्तक झाला ना तो. हो तेच. म्हणून सगळ्या एक मिनिट म्हणून सगळ्या घडामोडी जेव्हा होतात त्याला तुम्हाला चौफेर निरीक्षण करणं आवश्यक आहे. थोडं 1-2 मिनिटं सांगतो. चौफेर निरीक्षण करणं आवश्यक आहे आणि त्यामध्ये दरवेळेलाच असं घडेल का असं नाही. जर त्या मुलाची पत्रिका जर तशी असेल तर कधी कधी काही मुलं अशी संकटामध्ये का येतात, त्याला कारण आपली पत्रिका जर दूषित असेल किंवा आपल्या पत्रिकेमध्ये गोचर खराब असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कन्या आणि तूळ रास ह्या दोन रत्नांसाठी विचार करायला पाहिजे. 2 रत्न म्हणजे मुलगा मुलगी. मुलगा मुलगी हो सर. हो समजलं सर. पुत्र रत्न आणि कन्या रत्न. बरोबर. थँक्यू सर. मूळ कुंडलीत जर शनी उच्च किंवा नीचेचा असेल तर त्याची इफेक्ट कशी होती? नाही, काय निषेध असेल? उच्च किंवा नीच. नाही, एक मिनिट. पहिला आपण काय विषय केलाय, शनीचा विषय काय केलाय आपण, की मी जनरल सांगितलं तुम्हाला की मूळ पत्रिकेमध्ये कन्या राशीमध्ये कोणता ग्रह आहे, मूळ राशीमध्ये कोणता ग्रह आहे, तर पौत्रादि ज्ञानम, त्यांचं जीवन कसं असेल ह्याच्याबद्दलची भूमिका आपल्याला कळवायची आहे, त्या त्यांचं आयुष्य विचार करायचा आहे. आता तुमचं निश्चित कसं आलं, इथे शनी जरी उच्च असला तरी सुद्धा तिथे कर्माला न्याय आहे. हा बोला, काय म्हणताय मॅडम, बोला. सर कन्या राशीमध्ये चंद्र आहे, कर्क लग्न, आणि धनु राशीमध्ये मंगळ, बुध, शुक्र आणि रवी. बघा आता असं आहे मॅडम, कर्क लग्नाला आता शनी महाराज जे आहेत ते भाग्यातून भ्रमण करणार आहे, बरोबर आहे की नाही? हो. आणि मूळचा चंद्र जर कन्या राशीमध्ये असेल तर त्या ठिकाणी चंद्राला समसप्तक आहे. करेक्ट. तर जेव्हा चंद्राला समसप्तक होईल त्यावेळेला लग्नाधिपती म्हणून यदा कदाचित शारीरिक काही प्रश्न उपस्थित होतील किंवा मानसिक किंवा मानसिक. आणि धनु राशीमध्ये हे जे 4 ग्रह आहेत त्यांच्याबद्दल? धनु राशीमध्ये 4 ग्रह कुठले? बुध, शुक्र, रवी आणि मंगळ. मी तुम्हाला त्या दिवशी मगाशीच सांगितलं की धनु राशीला सुद्धा आता त्रास आहे, ज्या वेळेला शनीची 10वी दृष्टी आहे म्हणून. उपाय? नाही, ते उपाय वगैरे नंतर, आता पहिला हे तर करू द्या. उपायाचा क्लास नाही. सर ऐका ना, समजा तूळ लग्न आहे आणि कन्या राशीमध्ये बुध आहे, शनी षष्ठातून जाईल ना त्यांच्या, त्यावेळेस बघा परत सांगतो मॅडम, तूळ लग्नाला 12वी रास कन्या येते, बरोबर आहे.
आता षष्ठातून जेव्हा शनी जाणार आहे हं, त्यावेळेला यदाकदाचित शनी हा न्यायालयाचा कारक आहे, बरोबर. न्यायालयीन खटल्याचा कारक आहे. त्यावेळेला यदाकदाचित जातक त्या मार्गाने प्रवास करण्याची शक्यता आहे. कळलं? म्हणजे बुध व्ययात आहे, म्हणजे असं कागदपत्रांच्या बाबतीत काही असं फेरफार वगैरे असं करू शकते ती व्यक्ती, असं होऊ हो शकतं? हो होऊ शकतात. पण परत सांगतो मॅडम, आता तुमचं तूळ लग्न तुम्ही सांगितलं, षष्ठामध्ये हो येणारी रास कोणती? मीन की नाही? हो मीन. मग मीन राशीला आता त्या ठिकाणी शनीचं भ्रमण गोचरीचं सुरू आहे किंवा होईल. कळलं? पण म्हणजे मग षष्ठ स्थानाबद्दल काही आरोग्याच्या तक्रारी पण होतील का? होऊ आरोग्याचा शकतील का? ताण येईल. षष्ठस्थानामध्ये जेव्हा शनी असतो त्याला हा माणसाच्या प्रकृतीवरती ताण येण्याची शक्यता आहे. भावंडांमध्ये विवाद होतील, वाद होतील. कारण का की कन्या राशीमध्ये जेव्हा त्या ठिकाणी 10वी दृष्टी बघा, तुम्हाला तूळ लग्नाला कोणत्या राशीवरती जाते? धनु राशीवरती जाते ना 10वी दृष्टी. हो हो सर. सर पण मगाशी तुम्ही सांगितलं की धनुराशीला 10वी दृष्टी जाते, मग त्यांचे विवाह ठरतील म्हणून. हो. पण आपण लग्नावरनं बघतो ना सर, हे एक मिनिट थांबा. रास सांगितली सर. परत सांगतो, हा एक मिनिट. हा. आता ह्या मॅडमनी तो प्रश्न विचारला, तो तूळ लग्नाचा आहे. हो 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 त्यांच्या भावंडासंदर्भात फलादेश करायचा असेल तर तुम्हाला शनीच्या 10व्या दृष्टीचा विचार करायचा आहे. कारण तूळ हा लग्नाला धनुराशी त्या ठिकाणी तिसरी येते. हो बरोबर. बरोबर आहे? हो. हा. हम्म. आता राहिला भाग तुमचा की ज्या माझा दुसरा लोकांची प्रश्न. विवाह झाले नसतील हा आणि शनीची 10वी दृष्टी जर त्या ठिकाणी धनुराशीवर. धनुराशीवरती असेल हा आणि भाऊ जर समजा एखादा अविवाहित असेल हम्म. तर तिथे लग्नाचे योग जुळून येतील. बरं, अविवाहित रास असेल तर रास असेल तरी सुद्धा. अशी हम्म. असलेली बायको सोडून दुसरा विवाह करेल असं नाही. नाही नाही तसं नाही सर. लग्न ज्यांचे विवाह झालेले नाहीत असे त्यांना संजोग आहे. बरं ओके. त्यांना संजोग आहेत. सर यही बात धनु लग्न में भी हो सकता है ना? धनु लग्न में भी हो सकता है. धनु लग्न से अगर समझो वहां पर अगर चतुर्थ में शनि जाता है गोचर का, तो वहां भी विवाह होने की शक्यता है. बराबर सर. समझ गए? हाँ. आता प्रत्येकाने आपापले विवाह कधी कोणत्या वर्षी झाले त्यावेळेला शनी आणि गुरुची जी काही स्थिती होती ती तपासा. सर एक प्रश्न विचारू का? हा बोला. धनु लग्न असेल सर, मीन रास आहेच, पण दशमात शनी मंगळ आहे मूळचा, बरोबर? मंगळ हा शत्रू राशीत आहे, बरोबर, कन्या राशीत. तर सर त्या व्यक्तीला जातकाला सर नोकरी संदर्भात काही प्रश्न निर्माण होतील का? एक मिनिट तुम्हाला मी पहिला सुचवतो मॅडम की आपण ज्याला शत्रुरास म्हणतो. मी सांगतो तुम्हाला, प्रत्येक ग्रह हा शत्रू किंवा मित्र राशीत जरी असला तर त्याचा फलादेश बरा वाईट हा निश्चित मिळतो. आता ह्या ज्या जोड्या बनवलेल्या आहेत की ह्याचा शत्रू ह्याचा मित्र, आता त्या ठिकाणी राशी नसून ते ग्रह एकमेकाचे मित्र आहेत का, हा पहिला एक. आता आपला शेजारी मंगळ जर आहे तो शनीचा कट्टर शत्रू आहे, सगळ्यांना सामावून घेईल पण मंगळाला सामावून नाही घेणार. आणि मंगळ जर त्याला समोर आला, दृष्टीत आला, युतीत असेल तरी सुद्धा विघ्न निर्माण होणार. सगळ्या बरोबर शनी कॉम्प्रोमाइज करेल. ज्यांच्या कुंडलीमध्ये प्रेतशाप योग असेल तरी सुद्धा बळीचा बकरा हा जेव्हा शनी होतो तर तो राहूवरती ढकलतो. कळलं? शनी हा राहू सपोर्टेड आहे. ज्यांच्या कुंडलीमध्ये शनी राहूची युती असेल तर आलेली संकट सगळी राहू स्वीकारतो. हे एक गणित आहे, त्याच्यावरती फलित आहे. बरोबर. मग चतुर्थातून त्या व्यक्तीच्या शनी चाललेला आहे तर आईलाही त्रास असेल आणि नोकरी संदर्भातही त्रास उद्भवेल का? ऐका, आई असेल तर आईला चिंता वाटणार, त्रासच होईल असं नाही. आई असेल तर आईला चिंता होणार. जर समजा आई नसेल तर कुटुंबाच्या बाबतीत किंवा घराच्या बाबतीत चिंता होणार.
चतुर्थातून शनी जर जात असेल धनु लग्नाला, तर त्या ठिकाणी तिसरी दृष्टी शनीची षष्ठ स्थानावरती आहे, तिथे वृषभ राशी. हो. मग त्या वृषभ राशीचा संबंध आपण आपल्या बहिणीशी मावशीशी लावू शकतो. कळलं? असे हे नाते आहेत. हॅलो. हा बोला. हॅलो, नमस्ते सर. नमस्ते. हा, आता मिथुन लग्नाला दशम स्थानामध्ये मीन राशीचा शनी आहे मूळ पत्रिकेत. बरोबर. आणि आजचा पण शनी सगळे ग्रह त्याच ठिकाणी आहे, तर त्याच्यावर काय परिणाम करेल? असा हा प्रश्न एकदम परफेक्ट आहे. या प्रश्नाचं निवारण कसं करायचं ऐकून घ्या व्यवस्थित. आता ही पत्रिका 1969 आणि त्या दरम्यान 67, 68 या दरम्यानची असू शकते. आता जर समजा मेनेच्या 97 त्या दरम्यान जर समजा शनीवरून शनी जाणार असेल, तर एक तर परिवर्तन योग असा आहे की जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच चांगला फलादेश मिळेल. कसा मिळेल? तर यदा कदाचित मिथुन लग्न हे व्यापारी लग्न आहे. नवीन एखादा उद्योग सुरू करणे, विवाह अडला असेल तर विवाह होणे, कारण 10वी दृष्टी सप्तम स्थानावर जाते. मिथुन लग्नाला धनुराज सप्तमावर येते की नाही? हो, बरोबर. कदाचित व्यापारामध्ये कलाटणी येणे. मिथुन लग्न हे व्यापारी तत्वाचं लग्न आहे. कन्या रास ही व्यापारी तत्वाची आहे. त्याच्या समोर चतुर्थात यदा कदाचित व्यापारामध्ये काही फेरफार होणे, नवीन व्यवसाय सुरू करणे, अशा घडामोडी होऊ शकतात. आणि तुमचं म्हणणं, मूळ पत्रिकेमध्ये मीन राशीमध्ये एखादा ग्रह आहे का? शनीच येत होता. मग स्वतः शनी जर आहे, तर शनीवरून शनी जाणार असेल तर जीवनामध्ये कायापालट होईल, परिवर्तन होईल. कन्यामध्ये शुक्र आहे. तो समोर आहे. तो कळलं का? तो समोर आहे. आता समोरच्या वेळेला तो शुक्र किती अंशाचा आहे, कुठल्या नवमाशामध्ये आहे, त्याच्यावरून त्याचा प्रश्न उपस्थित होईल का सुटला जाईल याचा विचार करायचा. पण मूळ पत्रिकेमध्ये शनीवरून शनी जाणार आहे, तरी सुद्धा जीवनामध्ये यदा कदाचित, आता मला सांगा की कलाटणी ही लग्न झाल्यानंतर पण होते की नाही? होती. बरोबर. मग लग्न करण्याचा विचार जातकाचा आहे का? आहे. मग त्यावेळेला विवाह रखडलेला आहे का? अडचणी येत आहेत. मग तो अडचणी सुटतील. आता मला सांगा, लग्न किती अंशाचं आहे? अंदाज अंशात्मक नाही काढलेलं, ते जुन्या पत्रिका आहेत म्हणून त्याच्यावरती अंश नाही लिहिलेले. बरं, ठीक आहे. महिना कोणता आहे? महिना ऑगस्ट आहे. ऑगस्ट महिना आहे. मग त्या ठिकाणी शनी वक्री असणार. मूळ पत्रिकेत शनी वक्री असणार. मग आता त्या वक्री ग्रहावरून जेव्हा जाणार असेल, तर साधारणतः मीन राशीमध्ये पूर्वा भाद्रपदा आणि उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामध्ये उत्तरा भाद्रपदामध्ये शनी असण्याची शक्यता आहे. तर ज्या वेळेला हा शनी साधारणतः 6 महिन्यानंतर उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामध्ये प्रवेश करेल, त्यावेळेला विवाह जमेल. आता हा महिना कुठला आहे? मार्च मध्ये 6 ऍड करा. सप्टेंबर ऑक्टोबरला विवाह जमण्याची शक्यता आहे. सप्टेंबर ऑक्टोबरला विवाह जमण्याची शक्यता का आहे? कारण 15 ऑक्टोबर नंतर तुळ राशीमध्ये रवी जाईल आणि तो पंचमामधून जाईल मिथुन लग्नाला. त्यावेळेला मुलीची पसंती होईल किंवा मुलाची, जे असेल. पत्रिका पाहताना तुमचे अँगल, जसं तुम्ही ड्रॉइंग डिझायनिंग करता त्यावेळेला शेप देता, तो एक प्रकारचा अँगल आहे. तसंच ज्योतिष सांगतेवेळी सुद्धा हा अँगल गृहीत धरावा. खूप छान. धन्यवाद सर. धन्यवाद. म्हणून पत्रिका डिटेल्स मध्ये पाहण्याची सवय ठेवा. बोला. सर, आता जसं यांनी विचारलं की शनीवरून शनी जाताना तुम्ही सांगितलं की कलाटणी होईल म्हणून,
तसं शनी समोरून शनी जाताना सुद्धा घडतं का सर? हो, तरी सुद्धा घडतं. येस, तरी सुद्धा घडतं. आता बघा काय म्हणजे घडतं आता ते ज्यांचे तुम्हाला मी सांगतो. कन्येचे शनी असतील हो हो मूळचे, त्यांच्या हो. आयुष्यामध्ये सुद्धा कलाटणी घडून येईल ना सर? माझा स्वतःचा शनी कन्या राशीमध्ये आहे आणि तो 2 अंशाचा आहे. कळलं? अच्छा. आणि हा. तो वक्री आहे. माझा बर. राशी स्वामी आहे, हो धनस्थानात आहे. हो वक्री आहे बरोबर. म्हणून मी काय उलटा फिरत नाहीये. नाही कळलं का? बरोबर. हो हो. नाही नाही, म्हणजे मी उलटा फिरत नाही, कोणावरतीही मी उलट फिरलोच नाही. बरोबर. मी आपला संथ रीतीने माझं काम करतो. हो कळलं? आणि माझा बरोबर बदला घ्यायचं कार्य जे आहे ते भिन्न प्रकारचं आहे. समजले? बरोबर. म्हणून हो उलटा सर. फिरत नाही, खाल्लेलं अन्न विसरत नाही, हे पण तेवढंच आहे. बरोबर मग बरोबर आता सर. त्यावरती सांगतो तुम्हाला. आता हा कन्येचा शनी आहे, मीनेतून जाणार आहे. तर माझा हा. आता नवीन विचार सुरू आहे की काहीतरी नवीन उद्योग सुरू करावा, अच्छा. असा विचार आहे. नो डाऊट ओके. हे ज्योतिष हे चालू राहणारच आहे, पण होय त्याच्यामध्ये होय. काही परिवर्तन होण्याची शक्यता आहे. पण तरी सुद्धा मी तुम्हाला फॉर काइंड इन्फॉर्मेशन की तो शनी वक्री असल्यामुळे मनुष्य उलटा फिरेल असं वाक्य कधीही आपल्या जातकाला सांगू नका. नाही नाही सर, शक्यच नाहीये असं सांगणं सर. कारण आता जेव्हा कुंभेमध्ये शनी होता आणि माझा सिंहेचा शनी आहे, तेव्हा मला हे परिवर्तन जाणवलं सर, म्हणून मी हा प्रश्न तुम्हाला विचारला. नाही, बरोबर. पण परिवर्तन हो झालं की नाही, आयुष्यात चांगलं झालं हो की हो. नाही? चांगलं आता झालं परिवर्तन सर. दुसरा हो भाग असा आहे मॅडम की त्या ह्याच्यामध्ये वयाच्या अमुक एका वर्षी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जे कार्य तुम्ही केलेलं असेल, मग हा ज्योतिष शिकणं म्हणा, शास्त्री शिकणं म्हणा, व्हॉट एव्हर, हा हा. त्याच्यामध्ये आता तुम्हाला समाधान मिळालेलं आहे बरोबर सर. गेल्या निश्चितच सर. कुंभेच्या शनीपासून. हो हो, कळलं? अगदी अगदी खरंय सर. गेल्या 2-2.5 आणि वर्षात ते जाणवत आहे सर. हो आणि तुम्हाला एक चांगला रूट मिळालेला आहे. आपण हो. गेल्या वेळेला रूट बद्दल बोललो होतो. बोललो होतो. हो बरोबर मग सर. तो रूट कोणी दिला? तर तो शनीने शनीने दिला दिला. सर. शनीने दिला कळलं का? निश्चितच सर. हो सर. असा भाग आहे. छान सर, धन्यवाद सर. म्हणजे तर लॉजिकलीच पत्रिका सोडवायची असते. हा बोला. हो सर तुमच्या रूपाने तो रूट मिळाला सर. मॅडम सारखंच म्हणजे मलाही तो बदल जाणवलेला आहे. नाही ठीक आहे, पण कसा आहे आपला विषय आहे हाऊ टू रीड हॉरोस्कोप. तुमचा शनी वक्री आहे, तुम्ही उलटे फिरणार आहात, तर तसं काही विचार करू नका. येस सर, थँक्यू सर. नाही सर, वक्रीच आहे सर, पण उलटे काही फिरलेले नाही आणि फिरणारही नाही सर. कसं आहे की उलटा फिरणं म्हणजे माणसाला ऐसान फरामोश म्हणतात ना, त्याला उलट फिरणं म्हणतात. बरोबर बरोबर आहे कळलं? सर. हो मी सर. सांगतो की 2 रुपयाचा पण मला ज्याने मला लाभ दिलेला आहे त्याला मी कधीही विसरलेलो नाही, विसरणार नाही. हो सर, खरं आहे असं सर. आहे. म्हणजे कृतज्ञ आपण होणं का त्याचं. कृतज्ञ व्हायचं ते सर हो आपल्यावरती हो. अवलंबून आहे सर. हो नाही सर. माझा पहिल्यापासूनच मत आहे हो सर. खरं आहे सर. का आम्हाला आमच्या आईने शिकवलेलं आहे की ज्याचं खाल्लं त्याची वाजवावी टाळी. हो काय? हो सर, हे काय? आहे जुनी म्हण आहे ती सर. हो हो. म्हणून खरं आहे. तिथे कुठल्याही व्यक्तीच्या याच्यामध्ये मला अतिशय शून्य मदत केलेली असेल ज्याने 1 रुपयाची पण, त्याला 1-1 रुपयाची पण मदत घेतलेली आहे, त्याला सुद्धा आम्ही विसरलेलो नाही. आमचा हो सर, त्या व्यवसाय काळी तो सुरू सुद्धा सर खूप महत्वाचा होता, 1 रुपया होता सुद्धा सर. होता. येस हो येस. सर. खरं आहे. म्हणून तिथे नमक हलाल और नमक हराम. कळलं का? बरोबर आहे सर. हो तर माझं असं आहे की अकेले खाने में हरकत है और बांट के खाने में बरकत है. आणि मी बरकत आहे. हो वाटूनच खाऊन जीवन जगलेलो आहे. बरोबर. बरं, आणखी काय तुम्हाला सर मी एक विचारू प्रश्न. विचारा. तांबे बोलतेय पुण्याहून, बोला. सुनीता तांबे. अं, वृषभ लग्न असेल आणि लाभामध्ये मीन राशीमध्ये रवी आणि मूळच्या पत्रिकेत रवी आणि शनी असतील, तर मग आता शनिवर शनी आणि रवी राहूवर राहू येणार, बरोबर. तर मग काय त्याचे पहिला वाईट पहिला परिणाम होतील? पहिला भाग असा सांगतो तुम्हाला मी. शनी रवी जेव्हा एकत्र असतात कधीही जन्माच्या वेळेला, त्यावेळेला जातकाच्या जीवनामध्ये वडिलोपार्जित
किंवा भावंडा संदर्भात, कारण तो तृतीयात आहे म्हणून त्या संदर्भात काही प्रश्न तुमच्या आयुष्यामध्ये उपस्थित झाले असतील. कळलं? नाही, त्या तृतीय काळामध्ये स्थानात नाही, राहू शनीची युती आहे. लाभ 11व्या स्थानात नाही, नाही. तुमचं लग्न कुठलं सांगितलं तुम्ही? वृषभ लग्न. मग ऋषभ लग्न सांगितलं तर त्या ठिकाणी 11व्या स्थानामध्ये म्हणजे कुंभेला आहे का? कुठल्या नाही, याला आहे? कुंभीला नाही, मीनेमध्ये आहे. मीनमध्ये मीनेमध्ये मूळच्या आहे. मग आता तो पत्रिकेमध्ये हा शनी राहू आहे. ऐका एक मिनिट. तुमचं ऋषभ लग्न, दशमात येणारी रास कोणती? कुंभ. कुंभ, बरोबर. बरं, आता मला सांगा की गेल्या वर्षी कुंभ राशीतून भ्रमण करीत असता शनी तुमच्या जीवनामध्ये काही बदल झाला का? झाला, हा. थोडा झाला. मग तो फलादेश जो आहे तो दशम स्थाना संदर्भात आहे. आता जेव्हा गोचरीने शनी मीन राशीत जाणार आहे, अजून गेलेला नाही, त्यावेळेला लाभार्थी म्हणून काहीतरी बदल होईल. दुसरी गोष्ट की त्या ठिकाणी रवी आणि शनी हे दोघही लाभस्थानामध्ये आहेत का मीन राशीला? रवी नाहीये सर, राहू आणि शनी आहे. बरं, ठीक आहे. राहू शनीची युती ही 1968च्या दरम्यान होती. कळलं का? 69 हा, 68-69 होते. त्या दरम्यान कायमस्वरूपी शनीची दृष्टी लग्न स्थानावरतीच आहे, ती हटणार नाही, त्याच्यामध्ये बदल होणार नाही. ऑल द टाइम तुम्हाला त्या ठिकाणी अंडर सॅटर्न वागावं लागेल आणि वागलेला असाल. कळलं? ज्यावेळेला लग्न स्थानावरती शनीची दृष्टी असते तर इट इज रिलेटेड टू सॅटर्न पोझिशन. मग आता त्याच्यावरच परत राहूच येणार, शनिवार शनीच येणार आहे, काही वाईट परिणाम होतील. वाईट परिणाम पूर्वकर्म जसं असेल त्याप्रमाणे. म्हणून सुरुवातीला विषय आरंभ करतानाच मी सांगितलंय किती पूर्वकर्मानुसार आणि सावधान पवित्रा घ्यावा. ओके, सावधान पवित्रा घ्या. सर एक विचार, बोला ना. सर मेष लग्नाला जर मीन राशीतच मूळ पत्रिकेत सूर्य आणि बुध असतील तर आता शनी तिथे जाणार आहे, तर नोकरीवर किंवा व्यवसायावर काय परिणाम होऊ शकतो का त्या जातकाच्या? नोकरीवरती किंवा परदेशात जातक असेल तर कदाचित श्रम परत पाठवतील. नोकरीवरती परदेशाशी संबंधित इथेच आहे, इथेच आहे तर षष्ठ स्थानावरती शनीची दृष्टी येते मेष लग्नाला. षष्ठ स्थान मगाशी विषय झाला आपला, तर त्याला नोकरीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. कळलं? मेष लग्नाबद्दल बोलत आहात ना मॅडम तुम्ही? हो हो, कळलं सर, थँक्यू. मग मेष लग्नाला 12वा शनी हा योगकारक नाही. जसा सिंह लग्नाला 12वा कर्केचा शनी योगकारक नाही. माणसाच्या आयुष्यामध्ये 12वा शनी तपासून पहा. जेव्हा तो शत्रू राशीतून जात असतो तर जातकाच्या जीवनामध्ये बरीचशी आंदोलनं उपस्थित होतात. हे ठरलेली आहेत. सर मी विचारू? हा, विचारा. सर मिथुन लग्नाला दशमामध्ये मीन रास आणि तिथे फक्त राहू, तर काय परिणाम होईल? असं आहे की एखाद्या गोष्टीमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. सांगतो तुम्हाला काय आहे ते. आता असं आहे मॅडम की जर मुळातला राहू मीन राशीमध्ये आहे आणि गोचरीचा तिथून प्रवास करणार असेल तर त्यावेळेला जातकाला एखादी भीतीदायक घटना घडण्याची शक्यता आहे किंवा भीती वाटण्याची पण शक्यता दर्शवतो. जेव्हा राहूच्या मुखातून शनीसारखा ग्रह भ्रमण करतो आणि आता शनी आणि राहू दोघंही एकत्रित फक्त 34 ते 38 दिवस तिथे वास्तव्य करणार आहेत, तर साधारणतः 29 मार्च नंतर पुढच्या एप्रिल पर्यंत थोडीशी दखल घ्यावी आपल्या व्यवहारामध्ये, आणि ती 1 महिन्यासाठीच युती आहे. ओके सर, ओके सर. जास्ती काळ नाही, पण तरी सुद्धा निष्काळजीपणा करू नये. अच्छा अच्छा, बर बर सर, धन्यवाद सर. सर मी एक विचारू का सर? हा, बोला.
तर आता समजा मीन लग्न आहे आणि मीन लग्नामध्ये आता शनी येईल, हो की नाही? तर हो त्याचं म्हणजे षष्ठावरती दृष्टी नाही जाणार, पण षष्ठ स्थान हे आहे, स्पर्धा परीक्षांचं वगैरे स्थान आहे. हो. तर त्याच्यामध्ये यश मिळू शकतं का हायर एज्युकेशन, म्हणजे जे विद्यार्थी बघा समजा त्यांना असं आहे की जर समजा मीन लग्न आहे एखाद्या व्यक्तीचं, असं तुमचं म्हणणं आहे? हा नक्की. त्याच्या ज्या काही अपेक्षा असतील, जे काय हाय अथॉरिटीला, आता जर समजा एखाद्या व्यक्तीने सरकारी कामासाठी अर्ज केला आहे, बर आता बँकिंग आहे, बँकिंगच्या परीक्षा आहेत, मीन लग्नाची व्यक्ती ही कधीही याच्यामध्येच जाईल जिथे फायनान्शियल काही ग्रोथ असेल त्या ठिकाणी. टीचिंग आहे, शिक्षक भरती आहे, अशा ठिकाणी तो जाऊ शकतो, प्राध्यापक होऊ शकतो. मुळामध्ये तो काय करू इच्छितो, आता आपल्याकडे मेडिकलला जातक वगैरे आलाय, जायचं असेल तर सर तर फार्माला जाऊ शकतो. फार्मसीला, नाहीतर मग नाही समजा सिलेक्शन झालं, रिसर्च मध्ये वगैरे जाऊ आयुर्वेदामध्ये जाऊ शकतो. आयुर्वेद. पण म्हणजे आता तो शनी कुंभेमध्ये आहे, त्याच्यामुळे आता त्याची षष्ठ स्थानावर दृष्टी आहे. मग ते स्पर्धा परीक्षेमध्ये काहीतरी गोंधळ ही होऊ फक्त शकेल का? आता 5च दिवस राहिलेत मॅडम. अच्छा, नंतर मग जाईल, मग त्याच्यानंतर परीक्षा झाली तर यश मिळू शकेल. बघा आता असं आहे, तुम्हाला सांगतो मी, हा सर. मीन लग्न तुम्ही विचार केला आहे म्हणून हो हो त्यावेळेला षष्ठ स्थानाचा प्रश्न येणार नाही. पण नाही तरी येणार. सुद्धा दशम स्थानावरती जी दृष्टी जाणार आहे हो जाणार, त्याच्यावरती बरोबर. जातकाच्या करिअर मध्ये निश्चितच परिवर्तन होईल. होईल. बरं, आता राहिला स्पर्धा परीक्षा, तर त्यांनी विषय कुठला घेतलेला आहे? म्हणजे स्टुडंट आहे, आता समजा नीटची वगैरे परीक्षा द्यायची आहे, मग त्यामध्ये पास होईल. होणार ना? पास होईल. म्हणून विषय कुठला आहे ना त्याच्यावर अवलंबून आहे. असं. मग तसं सर वृश्चिक लग्नाला पंचमातून शनी महाराज जातील ना? हो. हा, आणि मग त्यावेळेस सर त्यावेळेला काय, आता मी तो सांगितलं पिरियड ना त्यांच्यासाठी, हा तो पिरियड कसा असेल त्यांच्यासाठी? मगाशी काय सांगितलं मॅडम, की शनी लग्नी ठेवून तिथे धर्मत्रिकोण काढला तर कर्क आणि वृश्चिकेचा भाग येईल. आता परत वृश्चिकेबद्दल का विचारता? ओके. मगाशी सांगितलं ना की मीन राशी, कर्क रास आणि वृश्चिक रास याच्यामध्ये धर्मत्रिकोण जर लग्नी येणार असेल तर यदा कदाचित जातकाचं वय, जातकाचं स्टुडंट असेल का, तर त्याच्यामध्ये त्याला कष्ट करावे लागतील. कळलं? सर मी विचारू? हा, एक मिनिट. आणि हा सांगतो, एक मिनिट. आणि आता कुठल्याही परीक्षा सोप्या झालेल्या नाहीत. गव्हर्नमेंटची पॉलिसी किंवा जागतिक पॉलिसी अशी आहे की लोकांना जास्ती पगारच द्यायचे नाहीत. आता परत साम्यवाद हळूहळू तयार होत आहे. बोला बोला, कोण विचारत होतं? सर मी विचारू? आता त्या विचारत होत्या ना कोण, त्यांनी माईक बंद केला. चला तुम्ही विचारा. नाही, मीन राशी आहे आणि मीन लग्न आहे आणि लग्न वर्गोत्तम आहे, तर मग अशा वेळेला शनीची जास्त इंटेन्स फळं मिळतील का? नाही नाही, बघा, वर्गोत्तम लग्न म्हणजे मला काही कळलं नाही. म्हणजे नवमांशात पण लग्न मीनेच आहे. मीनेला शेवटचा नवमाश मीन, रेवती नक्षत्राचं चतुर्थ चरण म्हणजे शेवटचं चरण म्हणजे मीन. मीनेला मीन लग्न नवमाश जर येत असेल तर त्या ठिकाणी नवमाश वर्गोत्तम झाला. ओके. आता राहिला भाग की परिवर्तन योग, त्या मीन लग्नामध्ये एखादा ग्रह आहे का? मीनेत नाही आहे कुठलाच ग्रह. कुठला ग्रह नाही? जातक किती वयाचा आहे? आता 71चा जन्म आहे आणि शनी आहे ते तृतीय. बरोबर आहे. यदा कदाचित जातकाच्या कुटुंबामध्ये त्याची घर घ्यायची इच्छा आहे का, त्याला नवीन काही करण्याची इच्छा आहे का, तर ती इच्छापूर्ती निश्चित होईल. कळलं? आता असं आहे, सांगतो तुम्हाला आणखी. जर त्याला मुलं असतील, मुलांच्या बाबतीत मीन रास ही संततीच्या बाबतीतली रास आहे. कळलं? संततीमध्ये जर उच्च शिक्षणासाठी जाण्याचे योग असतील तर त्यासाठी जातकाला यश मिळू शकेल. प्रत्येक गोष्टीला मॅडम लॉजिक लावूनच उत्तर द्यायचं असतं. म्हणून या राशींमध्ये स्लॉटिंग आहे.
थँक्यू सर. Yes. समजलं सर. बर, आता उशीर झालेला आहे. आणखी काय तुम्हाला बोलायचं आहे का? बोला. सर मी जरा एक विचारू. हा बोला ना. सर मगाशी आपण असं म्हटलं की मिनेतून भ्रमण चालू असताना कन्या राशीमध्ये असलेल्या ग्रहांमुळे अपत्याला काहीतरी त्याच्यानुसार फलनिष्पत्ती होऊ शकेल, हो ना? सांगतो. एक मिनिट. मी असं सांगितलं होतं मॅडम, जर आपल्या घरातील मुलगा ज्येष्ठ पुत्र म्हणजे मेल चाइल्ड हा आणि तो ज्येष्ठ असेल तर त्याच्यामध्ये परिवर्तन होण्याची शक्यता आहे. कळलं? आणि ज्या वेळेला मेषेला शनी जाईल त्यावेळेला असणारी कन्या संतती, जेव्हा तुम्हाला संततीबद्दलचा विचार करायचा असेल तर पुरुष आणि स्त्री ह्या संतती पाहायच्या असतील तेव्हा कन्या आणि तूळ या राशींकडे आपली दृष्टी वळवली पाहिजे. नाही आलं लक्षात. माझा जरा संदर्भ वेगळा लागला होता. आलं लक्षात. आणि मुलांचं वय किती आहे त्याच्यावरती त्यांचा व्यवसाय करायचा आहे का, त्यांचं लग्न करायचं आहे का, त्यांचं शिक्षण करायचं आहे का, त्यावेळेला तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तपासल्या पाहिजे. आता लग्नही झाले, मुलं पण म्हातारी होत आलेली आहेत, त्यावेळेला आणखी काय विचार करणार तुम्ही? पण मूळ पत्रिकेमध्ये तुम्हाला जर भविष्य कथन करायचं असेल तर त्यावरून तुम्हाला कन्या रास तपासताना आपल्या घरातील पुत्र, ज्येष्ठ पुत्र याचा विचार करायचा आहे. कळलं सर. छान. ओके. तर एक प्रश्न विचारू. बोला. मिसेस तांबे बोलते. सर धनु राशीमध्ये मंगळ शनी युती आहे आणि धनु राशीवर आता शनीची 10वी दृष्टी येईल. म्हणजे मंगळ आणि शनी ऑलरेडी तिथे आहेत. तर अशा वेळी काय त्रास होऊ शकेल? अशा वेळेला त्रास असा आहे मॅडम की अकस्मात होणाऱ्या काही घडामोडी जातकाच्या जीवनामध्ये होतील. आता अकस्मात काही होऊ शकतं. मुख्यमंत्री पद जाऊ शकतं, राज्यपाल पद जाऊ शकतं. ओके. अशा जेव्हा घटना होतात तर अकस्मात होणाऱ्या घडामोडी ह्या होम मिनिस्टरशिप जाऊ शकते. कळलं का? आणि गेलेली आहे. ओके. नागपूरचे होम मिनिस्टर त्रासामध्ये आले तर त्यावेळेला मूळ पत्रिकेमध्ये असे योग होते म्हणून त्यांचं जीवनामध्ये काय कसलं कोणी काय खाल्लं नाही, दिलं नाही, घेतलं नाही आणि त्यांना पद सोडावं लागलं. कळलं? म्हणून शनीचा नियम जे आहेत ते अकस्मात होणाऱ्या घडामोडी याचा विचार केलेला आहे. मग ठीक आहे, आता 9:15 झालेले आहेत. चव्हाण मॅडम अभिप्राय देतील. चव्हाण मॅडम यू आर ओपनिंग. काय आलं विचारू सर? एकच सेकंड. काय झालं? सर मला विचारायचं आहे की समजा फक्त नाव जर मेष राशीचं असेल तरी पण त्रास होईल का? नाही. चंद्रावरती अवलंबून आहे सगळा फलादेश. चव्हाण मॅडम युअर ओपिनियन. हो सर. तर अतिशय सुंदर सांगितलं तुम्ही सर्वांना आणि सर्वांचे प्रश्न पण छान होते आणि त्यांना उत्तरं पण तुम्ही चांगली दिली. जसं वृषभ राशीला त्रास आहे, मीन राशीला तर आहेच आहे, नंतर धनुवाल्यांना त्रास आहे आणि लग्न कधी जमेल तर धनुवाल्यांवरती गुरु शनीची दृष्टी आहे तर लग्न त्यांचं जमू शकतं धनुवाल्यांचं. असे अनेक प्रश्न तुम्ही उत्तरं तुम्ही सांगितली. जसं कुंभेचा शनी तेव्हा शेतीला प्राधान्य, शेतीवर आता टॅक्स पण आणला जाईल हेही महत्वाचं सांगितलेलं आहे तुम्ही. तर खूप सर बरेचसे प्रश्नांची उत्तरं पण मिळाली आम्हाला. तर थँक्स सर. खूप अतिशय सुंदर क्लास झाला. धन्यवाद सर. धन्यवाद सर. मला बोलायचंय. हा बोला. सर्वप्रथम तुम्हाला खूप खूप आदराने नमस्कार करते. नमस्ते. आजचं लेक्चर ज्या विषयावर आहे तो विषय तुम्ही 3 दिवसापूर्वी जाहीर केला आणि त्या दिवसापासून प्रत्येकाच्या मनामध्ये उत्सुकता होती
की आता येणारा शनी 2.5 वर्ष आपल्याला काय फलनिष्पत्ती करून देणार आहे. पण लेक्चरला सुरुवात करता करताच तुम्ही पहिलंच सांगून टाकलं की शनीचा गुण म्हणजे शरणागती पत्करणं किंवा माघार घेणं. सेकंड थिंग, उपासनेवर त्याची खूप चांगला उपासनेवर भर देणं, हनुमानाची पूजा करणं किंवा शांत राहून वादग्रस्त होऊ नये, हे अगदी महत्वाचे मुद्दे टाकून कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही भावामध्ये, कोणत्याही राशीमध्ये शनी असला तरी शनीचे हे नियम आपल्याला कसोशीने पाळले तर शनी महाराज कायद्याचे पालन करणारे असल्यामुळे ते आपल्याला कोणत्याही प्रकारे दगा देणार नाहीत, उलट पक्षी सपोर्टच करतील आणि आपल्याला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतील. हा खूप मोठा विश्वास तुम्ही आजच्या ह्या मार्गदर्शनात सगळ्यांना दिला. शनी येणं म्हणजे चंद्राला 7.5 येणं, म्हणजेच चंद्राला जेव्हा, कारण चंद्र हा मनाचा कारक, जेव्हा मनाला कोणताही मोह होतो तेव्हाच आपण अडचणीत सापडतो. हा त्यातला महत्वाचा गाभा. शनी जसा लग्न जमवतो तसाच पतीला जवळ आणणं आणि पतीपासून दुरावा देणं, या दोन्ही गोष्टी शनी देत असतो. हा एक महत्वाचा मुद्दा तुम्ही उद्धृत केला तिथे. उद्योगात फेरफार होतो. शनी आणि मीन राशी आणि कन्या राशी यातला संबंध तुम्ही इतका सुंदर सांगितलात की जो आतापर्यंत कोणी सांगितलेला नसेल किंवा आमच्या लक्षातही आला नव्हता. की तूळ रास असेल तर कन्या आणि कन्या रास असेल तर ज्येष्ठ पुत्र यांच्या कर्तृत्वामध्ये, कामगिरीमध्ये कसा काय फेरबदल होऊ शकेल याचा तुम्ही आढावा दिलात सर. गुन्हेगारी कशी उजेडात आणणे, टंकाचा राव आणि रावाचा रंग, हे पण मुद्दा आपल्याला अंडरलाईन करून ठेवण्यासारखा आहे. धनुराशीतल्या चंद्राला शनी महाराज कसं अंकुश आणतील याच्याबद्दल सावधानता तुम्ही सांगितली. 4थ्या आणि 8व्या शनीपासून लग्नी शनी घेऊन त्याच्यापासून 4था आणि 8वी रास ही तपासणं गरजेचं आहे. या मुद्द्यावर तुम्ही खूप चांगला फोकस टाकलात सर. वृश्चिकेत ज्यांचे ग्रह आहेत त्यांना लग्नबंधनात अडकण्याची, म्हणजे शनी बंधन देतो तर अशा स्वरूपाचं गोड स्वरूपाचं बंधन सुद्धा शनीच देऊ शकतो. हा दिलासा तुम्ही ह्याच्यामध्ये दिलात. लग्नी शनी मांडून फलादेश घ्यायचा आणि गुरु आल्यानंतर गुरु आणि शनी यांच्याविषयी विचार करताना मला आठवतं सर, तुम्ही मागे पण एकदा असं सांगितलं होतं, केंद्रातले ग्रह जेव्हा केंद्रामध्ये ग्रह येतात तेव्हा ते आपापला अधिकार गाजवतात. तेव्हा जे ग्रह एकमेकांच्या केंद्रात येतात तेव्हा ते आपापल्या अधिकाराने कामगिरी बजावायचा प्रयत्न करतात. पण अशा वेळी शनीचा अंकुश हा असतोच असतो, हे आपल्याला विसरता येत नाही. आणि शासन हे कार्यान्वित कसं होईल, गरिबांना कशा पद्धतीने न्याय मिळेल, त्यांच्यासाठी कोणकोणत्या योजना येतील, आर्थिक धोरण कसं सुधारलं जाईल, या सगळ्यावर प्रकाश टाकत सर शालेय जीवनापर्यंत मुलांनी काय खबरदारी घ्यावी, पालकांनी काय खबरदारी घ्यावी, हे खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितलं. आणि शेवटी मी हा मुद्दा अंडरलाईन करीन की तुम्ही स्वतःच्या राशीवरूनही असं सांगितलं की माझ्या ह्याच्याप्रमाणे मी माझ्या कृतीमध्ये किंवा माझ्या व्यवसायामध्ये किंवा आणखी माझा फोकस मी दुसरीकडे वळवीन. या स्वानुभवावरून किंवा स्वतःच्या डिसिजनवरून प्रत्येकाने मला काय परिवर्तन माझ्यात करायचंय असं अंतर्मुख होऊन विचार करण्यासाठी शनी महाराज येत आहेत याचा विचार करावा. किंवा सर खूप अंगाना स्पर्श करणार असं हे तुमचं लेक्चर पुढच्या 2.5 वर्षात सगळेच जण मनामनात साठवतील आणि कृतीकृतीत उतरतील याच्या शंका नाही. धन्यवाद सर. धन्यवाद. हरकत नाही. आता कुबल मॅडम समारोप करायचा आहे. होय, आता काय समारोप करू. छान सर. सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. चव्हाण मॅडम तुम्हाला पण नमस्कार.
आणि इथे उपस्थित सर्वांचे स्वागत आणि सर्वांना नमस्कार. आता ह्या दोघीही मॅडमनी सगळे सगळे मुद्दे व्यवस्थित सांगितले. मला काही वाटत नाही मला काही म्हणजे सांगण्यासारखं राहिले, पण मी एवढंच म्हणेन सर, अतिशय उत्तम क्लास झाला. पण तरी तुम्ही पुढच्या शनिवारी परत ह्याचा उत्तरार्ध घ्यावा असं मला वाटतंय. आणि म्हणजे सगळ्यांना समजलंय, पण मला पण एवढं समजलं की हे शनी जरी मिनेत आला एवढे ग्रह, तरी आपण आपलं कर्म चांगलं ठेवावं. आपलं कर्म जर चांगलं असेल तर आपल्याला भिण्याचं काही कारण नाही. शनीची उपासना, हनुमान चालीसा ते पण तुम्ही सांगितलं. शनीला त्याच्या केंद्रात ग्रह नाही आवडत, मंगळ आणि शनीचं पण नाही समजा हे होत. पण आणि शनी राहू ही युती आपण प्रेत शाप योग म्हणतो ना. आणि समजा त्या कन्येत पण राहू असेल तर तो पण मुद्दा छान सांगितला की तो राहू ते संकट आलेले आपल्या स्वतःवर घेईल म्हणून. तर आणि शनिवारून शनी जाताना पण तुम्ही सांगितलं, म्हणजे ते तर येतच लक्षात की कायापालट किंवा परिवर्तन जातकाला होणारच. तसं आता सगळं मॅडमनी आपल्या कुठल्या चव्हाण मॅडमनी पण सांगितलं आणि ह्या हळदणकर मॅडमनी पण डिटेल फलादेश म्हणजे परत सांगितलाय म्हणून. आणि वेळ पण खूप झाला तर मी जास्त काही बोलत नाही, पण अतिशय अतिशय म्हणजे एकदम सुपर सुपर ऍडव्हान्स क्लास झाला. त्याबद्दल मी आणि आम्ही सर्वजण आपले कोटी कोटी धन्यवाद मानतो. आणि कोटी कोटी वंदन पण करतो. हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज ग्रॅटिट्यूड. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. थँक्यू ऑल. थँक्यू. थँक्यू सर. धन्यवाद. पुढच्या वेळी धन्यवाद.